नमस्कार श्रोते हो. आपलं स्वागत आहे. आज आपण हे चौथं पॉडकास्ट रेकॉर्डिंग करतोय. तर ह्याच्या आधी आपण अनेक विषय घेतले. तसाच एक आज महत्त्वाचा विषय आपण घेणार आहोत आणि त्या महत्त्वाच्या विषयावर आपण चिंतन करणार आहोत. तर नमस्ते पंडितजीच्या या पॉडकास्टच्या मालिकेत आपलं स्वागत आहे. मी आपला होस्ट श्रीधर अगोर आपलं सहर्ष स्वागत करतो. तर आजचा आपला विषय आहे श्रौत यज्ञाचे रहस्य. बहुतांश तुम्ही भरपूर वेळेस घरी वेगवेगळे यज्ञ केले असतील, नाहीतर वेगवेगळ्या समारंभात हवन केलं असेल, आरती, पूजा वगैरे केलेलं असेल. पण श्रौत यज्ञ ही एक परंपरा आहे आणि त्या परंपरेला जुना वारसा आहे. तर श्रौत यज्ञ केल्याने काय फळ मिळतं आणि त्याच्याबद्दल अजून आपल्याला काय जाणून घेता येईल, तर ते आपण आज जाणून घेणार आहोत. आणि भगवंतानी सुद्धा सांगितले आहे की यज्ञात भवती पर्जन्यः, म्हणजे यज्ञ केल्याने पाऊस पडतो. तर तो कोणता यज्ञ केल्याने पाऊस पडतो? तुम्ही का रोज हवन वगैरे करता त्याच्यामुळं पडतो? तर तसं नाही आहे. ते वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की जो श्रौत यज्ञ ज्या प्रकारे सर्व ऋत्विजांना घेऊन आपण करतो, त्यानुसार त्या पर्जन्याची वृष्टी होते. तर त्याच विषयावर आपण आज चिंतन करणार आहोत. तर या विषयाचं चिंतन करण्यासाठी आपल्याकडे आज अत्यंत त्या विषयातले गाढे पंडित आणि त्या विषयातले त्यांना संपूर्ण ज्ञान असलेले असे अहिताग्नी श्री वेदमूर्ती चैतन्य नारायण काळे गुरुजी बार्शी येथून आज आपल्या इथं आलेले आहेत. तर गुरुजी, सर्वप्रथम मी आपलं या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि या विषयावर सामान्य माणसाला आपण जे काही माहीत नाही आहे ते सर्व तुम्ही त्यांना सांगण्यास इच्छुक झालात. तर गुरुजींचं श्रौतयज्ञावर तर फार त्यांची गाढा अभ्यास आहे. तसेच ते द्विवेदी आहेत. भरपूर वेळेस तुम्ही ऐकलेले असेल की बाबा कोणी 4 वेद शिकतं, कोणी 3 वेद शिकतं, पण ते कठीण आहे. 2 वेद शिकणेसुद्धा कठीण आहे. तर गुरुजींनी सामवेद राणायनी शाखेचं रहस्यांत अष्टब्राह्मण सहित, म्हणजे सामवेदाचे जेवढे ग्रंथ आहेत उपलब्ध, त्या सगळ्या ग्रंथाचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ऋग्वेदाचं त्यांनी शाखाध्ययन संपूर्ण केलेलं आहे. असं 2 वेदाचं अध्ययन करून त्यांनी आहिताग्नी म्हणजे अग्नीची उपासना ते आता करत आहेत. तर त्याच्याबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत. तर आपण आपल्या प्रश्नोत्तराला आपण चालू करू. गुरुजी, सर्वात पहिला आणि मूलभूत प्रश्न मला असा विचारायचा वाटतोय की नेमकं श्रौत यज्ञ म्हणजे काय आणि त्याला श्रौत असं का म्हणतात? मुळात शब्दांनीच ते व्यक्त होते. श्रौत शब्दामुळंच. कारण श्रौत शब्द श्रुतीवरून आलेला आहे मुळात. श्रुती म्हणजेच वेद आणि वेद म्हणजे जाणणे, अनुभव करणे, वेदांची व्याख्या. तर हे जे श्रुतींनी जे काही यज्ञ म्हणून जे काही सांगितलेलं आहे, कारण वेदा ही यज्ञार्थम अभिप्रवृत्ताः हे आपल्याला वाक्य शास्त्रांमध्ये सापडतं. तर वेद जे आहेत किंवा श्रुती जी आहे ही यज्ञासाठी अभिप्रवृत्त म्हणजे यज्ञाकडं तत्परतेने आलेली आहे किंवा यज्ञासाठी प्रादुर्भूत ती झालेली आहे. श्रुतींचा उपयोग फक्त यज्ञासाठीच आपण. यज्ञ म्हणजे मुख्य जो विषय आहे हा यज्ञ आहे. मग यज्ञ म्हणजे काय? यज्ञाची व्याख्या कशी करावी आपण? हा विषय अजून व्यापक आहे त्याच्यात. कारण यज्ञ यांनी सर्व कर्म, मग कुठलंही कर्म असू दे, ते यज्ञमयच आहे. म्हणजे आपण बोलतो आहोत तेही यज्ञच आहे. आपण चिंतन करो तेही यज्ञच आहे. आपण जर काहीच नाही बोललो तरी तोही यज्ञच आहे. कारण श्रुती म्हणजे ऐकणे, ऐकलेली म्हणजे ही जी विद्या आहे ही ऋषीमुनींना आपल्या समाधी अवस्थेमध्ये आपल्या तपस्सामर्थ्यामुळं त्यांनी आपल्याजवळ अशी एक जागा निर्माण केली किंवा आपल्यामध्ये ती एक उपलब्धता निर्माण केली, ज्याची पृष्ठभूमी निर्माण केली की त्या ठिकाणी वेद मंत्र हे अवतरित व्हावेत. कारण कुठल्याही गोष्टीची पृष्ठभूमी तयार असल्याशिवाय तिथं ते अवतरित होत नाही. जसं जमीन नांगरली, कोळपणे,
तयार करणे आणि मग बी बोलणं. मग ते अंकुरित होतं. तसं ऋषीमुनींनी तपानी कुठलंही कर्म नाही केलं. ते फक्त आपली पृष्ठभूमी तयार केली. अशा व्यवस्थेमध्ये जे काय अवतरलं त्याला वेद किंवा मंत्र म्हटलेलं आहे. म्हणून मंत्रांची व्याख्या करताना मननात त्रायते इति मंत्रः. जे मनन करून ज्या ज्या गोष्टीद्वारे मनुष्याचा उद्धार होतो, तारण केले जातात ज्याच्यामुळं, त्याला मंत्र म्हटलेलं आहे. तर अशा स्वरूपातला जो संग्रह, जे ज्ञान, जे मनुष्याला जाणावं म्हणून ऋषींनी मनुष्यासाठी ते सर्व ज्ञान दिलं. म्हणून वेदांचा अर्थ जाणणे किंवा आपण अनुभव करणे. मग ते अनुभव कसं करणार? मग ते कर्माच्याद्वारे अनुभव होतं. म्हणून ते कर्म काय? तर ते यज्ञ आहे. म्हणून यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म असं म्हटलेलं आहे त्या कर्म. सगळ्यात श्रेष्ठतम कर्म म्हणजे यज्ञ आहे. म्हणून कुठलंही कर्म म्हणजे ते यज्ञ. यज्ञ म्हणून जर कर्म केलं तर ते श्रेष्ठतमं कर्म. मग यज्ञ म्हणजे काय व्याख्या? त्याची यज्ञाची व्याख्या करताना ते सांगतात, की आपण ज्यावेळेस एक प्रकृतीने आपल्याला जे अनुकूलता दिलेली आहे, त्या अनुकूलतेतून जीवन जगत असताना जे जे प्रकृतीला अनुकूलभूत जे कर्म करू, त्याला त्यांनी यज्ञ म्हटलेलं आहे. माझ्या भोगासाठी म्हणून नाही, कारण भोग शरीर आहे तोपर्यंत आहे. शरीर सुटल्यानंतर कुठला भोग आहे? म्हणून प्रकृतीला अनुकूल जे असेल, ते जे जे कर्म कराल ते यज्ञ आहे. मग वाक यज्ञ आहे, जपयज्ञ आहे, नामयज्ञ आहे, प्रत्यक्ष यज्ञ आहे, अनेक प्रकारचे यज्ञ आहेत त्याच्यात यज्ञांचे. म्हणजे अशा प्रकारनी जे काही यज्ञ सांगितलेले आहेत, त्याला म्हणजे वेदांनी, श्रुतींनी, कारण ते ऐकणारी विद्या आहे, ही श्रवण विद्या आहे. गुरुजींनी शिष्याला सांगायचं, शिष्यानी प्रशिष्याला सांगायचं. अशा पद्धतीनं जी काही विद्या पुढं जाती, त्याला श्रुती म्हटलेलं आहे. आणि ते जाणणे म्हणून त्याला वेद म्हटलेले. तर अशा पद्धतीनं जे वेदांनी, श्रुतींनी जे काही यज्ञीय संस्कृती आपल्याकडं दिली, त्या संस्कृतीला त्यांनी श्रौत कर्म असं म्हटलेलं आहे. मग यज्ञाचं म्हणजे प्रत्यक्ष अग्नि उपासना. मग ही अग्नि उपासनातून जी काही यज्ञ म्हणून करणार, त्याला त्यांनी श्रौत यज्ञ अशी त्यांनी त्याला त्याची व्याख्या केलेली आहे, की श्रुतीने सांगितलेले यज्ञ. श्रुती म्हणजे वेदांनी सांगितलेले, जे मूलभूत आहेत. आपण मंत्रामध्ये यज्ञेन यज्ञमयजंत देवाः, यज्ञानीच यज्ञ जन्माला आला. मग पहिला यज्ञ काय होता? ज्या यज्ञाच्याद्वारे आपला यज्ञ जन्माला आला. म्हणजे प्रत्येक कर्म जे आहे हे यज्ञ आहे. विश्वसृष्टीकर्त्यांनी ज्यावेळेस डोळे उघडले आणि त्याला आपल्याला काहीतरी निर्माण करायचं असं ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये आलं, तेव्हा त्याला जे पहिल्यांदा त्यांनी जे कर्म केलं, ते कर्म म्हणजे यज्ञ. म्हणून यज्ञेन यज्ञमयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन. तो धर्म म्हणून जे काही आहे ते पहिलं हे पाऊल आहे त्याचं, यज्ञ. म्हणून त्याला श्रौत यज्ञ म्हणजे प्रकृतीभूत जे मूलभूत आहे, वेदांना जे अभिप्रेत आहे, ते यज्ञ म्हणजे श्रौत यज्ञ किंवा त्यालाच अग्निहोत्रही म्हणतात. आता जो तुम्ही मंत्र सांगितलात, भरपूर लोक रोज त्याचं पठण करतात. मंत्रपुष्पांजलीमध्ये ते म्हणत असतात, पण असा अर्थ त्यांना कुणाचा माहीत नसेल. आणि तुम्ही जे सांगितलंत, की श्रौत यज्ञांचा श्रुतीशी कसा थेट संबंध आहे, तो सुद्धा एक उपयुक्त होता. आणि मला अजून एक प्रश्न ह्याच्यात असा पडला आहे गुरुजी, की आपण म्हणताना म्हणतो हे श्रौत कर्म आहे आणि स्मार्त कर्म आहे. मग असे 2 अग्निहोत्र, तुम्ही जो अग्निहोत्र शब्द वापरला, तर श्रौत अग्निहोत्र आणि स्मार्त अग्निहोत्र असं काही वेगळं असू शकतं का? श्रौत आणि स्मार्त हे जे 2 प्रकार यज्ञाचे आहेत, म्हणजे मुख्यतः अग्नि उपासनेचे 2 प्रकार आहेत. यज्ञाचे म्हणण्यापेक्षा आपण अग्नि उपासनात्मक जे यज्ञ म्हणून आपण ज्याला म्हणू, त्याच्यात हे 2 प्रकार आहेत. 2 प्रकार ह्याच्यासाठी आहेत, की आपण ज्याला श्रौत कर्म, जे श्रुतींनी सांगितलेलं कर्म आहे, हे जे म्हणतो, ते काय आहे? हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मग स्मार्त काय आहे हे आपल्याला कळेल. तर श्रौत कर्म हे जे वेदाने यज्ञ केले, जसं मी मगाशी म्हटलं, की सृष्टिकर्त्यांनी पहिल्यांदा जो यज्ञ केला, त्याला सृष्टी निर्माण करायची म्हणून. तर त्यासाठी जो यज्ञ केला, त्याला त्यांनी श्रौत यज्ञ असं म्हटलेलं आहे. तर ते कुणी केलं पहिल्यांदा? तर प्रजापती प्रजा असृजता सो कामयता प्रजा सृजेयेती, हे कृष्ण यजुर्वेदामध्ये मंत्र आहेत. तर प्रजापतीने पहिल्यांदा जो सृजन केलं, ते कशाच्या माध्यमातून? तर ते यज्ञाच्या माध्यमातून सृष्टी निर्माण केली, प्रजा निर्माण केली. म्हणजे यज्ञातून काय केलं? तर प्रजा निर्माण केली. कारण आपल्याकडं संकल्पसृष्टी, प्रत्यक्ष आत्ता मैथुन सृष्टी म्हणून आहे, पण पूर्वी जी होती ती मनामध्ये आपण आणलं, तर ते मनाच्या संकल्पेनेच ती सृष्टी निर्माण होत होती समोर.
म्हणून त्याला संकल्पसृष्टी. अनेक प्रकारच्या सृष्टी आहेत की संकल्प केला आणि कर्म केले की ती सृष्टी निर्माण झाली. ही दुसरी संकल्पना. त्याच्यानंतर तिसरी संकल्पना अशी आहे की संकल्पही हवे, कर्मही हवे आणि शिवाय तुमचं प्रत्यक्ष सहभाग पाहिजे. म्हणजे त्याच्यामागं तुमची श्रद्धा हवी. तुम्ही प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी झालेलं पाहिजे शरीराने. तेव्हा ती ही तिसरी सृष्टी. कारण संकल्पसृष्टीने काय व्हायला लागलं की जो संकल्प करेल मनात येईल ती सृष्टी निर्माण व्हायला लागली. म्हणून त्याच्यावर निर्बंध आला की तुम्ही संकल्प नाही, संकल्प मनात आला आणि मग कर्म केलं तर ती तुमची कामना पूर्ण होणार, ती सृष्टी निर्माण होईल किंवा ते फल तुम्हाला प्राप्त होईल. अशा पद्धतीचं झालं. पण मग प्रत्येकजण संकल्प करायला आणि ते काम करायला लागला. मग त्याला पुन्हा ते म्हणजे चांगलं वाईट दोन्ही असतं प्रत्येक ठिकाणी. योजक असतं तर दुर्भाव होतं त्यानंतर. पण ते चांगलं वाईट दोन्ही निर्माण व्हायला लागलं. मग ह्याच्यात तसं नाही. तुम्ही संकल्पही करायला पाहिजे, कर्मही करायला पाहिजे आणि तुम्ही प्रत्यक्ष इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं अंतर्बहिष्ट यत् सर्वं दृश्यते श्रूयते पिवा. तुमचं आतलं आणि बाहेरचं हे जे दोन्ही जग आहे ते एकमेकाला तादात्म्याने जोडलेलं पाहिजे, तर ते तेवढं फलद्रूप होणार तुमचं. अशा पद्धतीनं त्याच्यावर निर्बंध येत गेले. म्हणून मनुष्यापर्यंत येताना मनुष्यांच्याजवळ हे यज्ञ आपल्याकडे कसे आले, तर हे तर प्रजापतीने पहिल्यांदा सृष्टिकर्त्याने केले यज्ञ. मग आपल्यापर्यंत आलं कसं आहे? तर आपल्यापर्यंत ते ऋषींनी देवता ज्यावेळेस प्रजापतीने यज्ञ केले, मग देवता कामनाभूत झाले. मग देवतांची ज्यावेळेस कामना निर्माण झाली की मला इंद्रपद, जसं आपल्याकडे पुराणांमध्ये अनेक वर्णन आहेत, कथा आहेत किंवा वेदांमध्ये पण काही अर्थात्मक गेलो आपण तर त्याच्यामध्ये अशा कथा सापडतात आपल्याला. तर हे जे यज्ञ निर्माण झाले ते देवतांनी पण त्या यज्ञाचं आपल्या कामना पूर्ततेसाठी, कुणाला इंद्रपद पाहिजे, कुणाला असुरांवर जय पाहिजे, कुणाला अजून काय हवे, तर त्यांनी यज्ञातून ती शक्ती निर्माण आपल्याजवळ करायला चालू केलं. म्हणजे देवतांनी त्याचा उपयोग केला. हे ऋषींनी बघितलं की देवता आपल्या कामनापूर्तीसाठी ते यज्ञ करत आहेत. मग ते यज्ञ ऋषींनी मनुष्याला देतील बघितलेले यज्ञ. म्हणून देवतांनी ही जी श्रद्धेची जी संकल्पना आहे ही त्याच्यासाठी आली की देवता म्हटले ते तुम्ही बघितले, आता मनुष्य जर तर हे जर सगळे यज्ञ करून जर आपल्यासारखे जर तादात्म्य जोडा लागले आणि जर ते प्राप्त झालं तर मग देवता आणि मनुष्याच्यात भिन्नता काय मग? म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे. श्रद्धयाग्निसमिध्यते श्रद्धया विंदते हवी श्रद्धां भगस्य मूर्धनी. त्या सगळ्याच्या मूर्धस्थानावर श्रद्धा आहे मनुष्यासाठी. श्रद्धा नसेल तर ते फलद्रूप नाही होणार. नाही, श्रद्धा हवी त्याच्यामाग. म्हणून त्याच्यात त्यांनी तो पुन्हा ॲड केलं तिसरं की आता ऋषींनी बघितलं ते आता मनुष्याच्या कल्याणासाठी ते त्यांना सांगू शकतात. अशा पद्धतीनं जे देवतांचे म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू की आपण त्यांची कॉपी करतोय की त्यांनी त्यांच्या कामनापूर्तीसाठी जे यज्ञ केले ते यज्ञ आपण आपल्या कामनापूर्तीसाठी म्हणून आपण ते यज्ञ करतो. म्हणजे कॉपी करतोय आपण त्याची की आपल्या इथेच कामना आहेत. त्यांना जसे इंद्रपद पाहिजे, त्यांना काही अजून काय त्यांना असुरांवर जय पाहिजे, तसंच मनुष्याला प्रत्येक ठिकाणी त्याच्या विविध कामना आहेत. म्हणून त्या ज्या श्रौत म्हणजे वेदांनी मूळ जे सांगितलेले देवतांनी जे यज्ञ केले त्याच्यामध्ये आता देवतांनी केलेले यज्ञ आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मूर्ती वगैरे नसणार, त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी नसतात, फक्त अग्नी. कारण त्यांनी अग्नीला प्रधान केलेलं आहे. अग्नीला म्हटलेलं आहे की तू आमचं मुख आहेस. ज्यावेळेस मनुष्य देतील म्हणजे देवतांनी हवन केलं त्यावेळेस ते प्रजापतीला दिलं, ऋषींनी केलं त्यांनी देवतांना दिलं, तेच ऋषींनी मनुष्यांना सांगितलं. सर्वसामान्य मनुष्य म्हणजे ऋषी ही मनुष्य योनीच आहे, पण त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलं. आचार्य मुनी हे उत्तरोत्तर जे होत गेले ह्या सगळ्यांसाठी त्यांनी विविध ग्रंथांच्या माध्यमातून म्हणजे श्रुती म्हणजे एक मंत्रभागच आहे असं नाही, मंत्राच्या अंगभूत जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं त्यांनी निर्माण केलं की त्याला नियम्य केलं की असं केलं तर असं होऊ शकतं, तसं केलं कारण उच्छृंखल होऊ शकतं अन्यथा यज्ञ ही संकल्पना. म्हणून त्याला नियमबद्ध केलं. म्हणून त्याला वेदांग वेदांगशास्त्र जे म्हणतात ते त्याच्यासाठी की ते वेदांग जी काही आपल्याकडे ग्रंथ आहेत दशग्रंथांचे, ब्राह्मण म्हणा, आरण्यक म्हणा, कल्पसूत्र म्हणा, शिक्षा म्हणा, व्याकरण म्हणा, छंद म्हणा, निघंटू म्हणा किंवा ज्योतिष, अशा पद्धतीचे जे ग्रंथ निर्माण झाले किंवा या मूलभूत ग्रंथांच्या माध्यमातून पुढच्या आचार्याने अजून विविध ग्रंथ निर्माण केले उत्तरोत्तर, त्यातले अजून खोल 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 त्याच्यातून अजून बारकावे हे जे ग्रंथ निर्माण होत गेले, ह्या ग्रंथांच्या साहाय्याने मनुष्यासाठी एक नियमबद्ध यज्ञ ही मोठी एक संस्था ऋषींच्या काळात म्हणजे आत्ता जी संस्था म्हणून आहे
ही अनेक वर्षांच्या अनेक शताब्दींनंतर ते हळूहळू ते नियम होत गेलेलं आहे. त्याला श्रौत यज्ञ म्हटलेलं आहे. ते जे आहे ते प्रकृतीभूत आहे. त्याच्यात कुठेही मूर्ती वगैरे देवतांची नाही. कारण देवता जी आहे ती अशरीर योनी मानलेलं आहे. शरीर नाही त्यांना. मग शरीर नसलेलं आपण जर हवी द्यायचा म्हटला तर ते कुणाला देणार? ते घेणार कसं? एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचं जेव्हा शरीर आहे, त्या शरीरातून शरीराला देऊ शकतो. मग देवतांना कसं देणार? तर अशरीर योनी आहे तर. मग त्या देवता म्हणून देवतांचा मग आपण अवतार मानतो ना, कारण त्या देवतांच्या रूपात त्यांना मनुष्य रूप घ्यावं लागतं. त्यांना प्रत्यक्ष विहरण नाही करता येत. अस्तित्व दिसू शकतं, अनुभवू शकता, पण ते दिसू नाही शकत. इंद्रिय गोचर नाही. इंद्रियांना ते अनुभूत नाही होऊ शकत. फक्त तुम्ही आतमध्ये समाधी अवस्थेमध्ये त्यांना जाणू शकता. प्रत्यक्ष विवरण नाही करता येत. म्हणून निराकार, निःशब्द, निर्विकल्प हे ज्या काही शब्द निर्माण झाले त्याच्यासाठी. ते नाही असं नाही, आहे. तर अशा ही जी देवता योनी आहे, त्यांना जर आपल्याला तादात्म्य जोडून जर त्यांना द्यायचं असेल कुठली गोष्ट आणि त्यांच्याकडून जर काही फलं आपलं इष्टकामना सिद्ध करायची असेल, तर त्याला देवतांनी अग्नीला नियुक्त केलेलं आहे. म्हणून आपल्याकडं वेदमंत्रांमध्ये अग्निं दूतं वृणीमहे होतारं विश्ववेदसं अस्य यज्ञस्य सुक्रतुम. अग्नीला तू आमचा दूत आहेस. तू आमच्याकडून मनुष्याकडे जा. मनुष्याकडून जे मनुष्य देणार आहे ते घेऊन आम्हाला आणून पोचव. म्हणून त्याला दूत म्हटलेलं आहे. त्याला हव्यवाह म्हटलेलं आहे. हव्यवाहम विमातिशाहम. म्हणजे हव्यवाह जो आहे तो हवी वाहून नेणार आहे. तो कुठं नेणार वाहून? तर तो देवतांपर्यंत पोहोचवणार. म्हणून त्याला नियुक्त केला. म्हणून अग्नी उपासना ही वैदिक संस्कृतीची आणि यज्ञसंस्थेची ही मूलभूत उपासना पद्धत आहे. त्याला अग्निहोत्र असं म्हटलेलं आहे. त्याला श्रौतयज्ञ असं म्हटलेलं आहे. हे झालं श्रौतयज्ञ. मग आता मनुष्यानी जर हे यज्ञ आपल्याला करायचे जे वेदांनी मूळ सांगितलेले आहेत त्याच्याशिवाय फलप्राप्त होणार नाही. म्हणून उत्तर कालामध्ये मनुष्यासाठी काय करायला पाहिजे? मग हे यज्ञ करण्याचा अधिकार प्राप्त व्हायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जसं आपण एखाद्या सरकारी कुठल्याही पदावर अधिकार पदावर बसायचं असेल तर त्या अधिकार पदावर बसण्यासाठी आपल्याला अध्ययन करणं गरजेचं आहे. आपण त्याला अधिकृत होणं गरजेचं आहे. तो अधिकार आपल्याला आधी प्राप्त करायला पाहिजे, मग आपण त्या पदावर बसू शकतो. तसा देवतांनी केलेला यज्ञ आणि ते फलप्राप्त आपल्याला करून घ्यायचं असेल तर ती अधिकारिता जी आहे ती आपल्याला आधी प्राप्त करायला पाहिजे. मग सर्वसामान्य मनुष्यांना कशी प्राप्त होईल? देवतांना स्वयंप्राप्त होते. त्यांच्याजवळ ते शरीर नसल्यामुळे षडविकार नव्हते. मनुष्याजवळ शरीर आहे, मग षडविकार आहेत. काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर सगळं आहे. मग त्याचा हा वेगळा पण उपयोग करून घेऊ शकतो या सगळ्या माध्यमातून. म्हणून त्यांना संस्कारित करायला पाहिजे ह्याला. म्हणजे त्याची जडणघडण जी आहे ही संस्कारयुक्त यज्ञाला उपयुक्त अशी झाली पाहिजे. मग ती कशी होणार? केव्हापासून होणार? ती त्याच्या बीजारोपणापासून म्हणजे गर्भाधान संस्कारापासून हा जीव या शरीरामध्ये प्रविष्ट करणार ह्याच्या आधीपासून, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तो येऊन राहणार आता तिथपासूनची त्याचे संस्कार त्याला व्हायला पाहिजेत. म्हणून आपल्याकडं मातापित्यांना गर्भाधान संस्कारांपासून मुलाचे संस्कार करायला सांगितले. अजून गर्भच नाही आहे, त्याच्या आधी तो संस्कार आहे गर्भाचे, म्हणजे ते स्थान निर्माण करणे. जसं म्हटलं की ऋषीमुनींनी आपलं स्थान निर्माण केलं, ते वातावरण निर्माण केलं अवतरित होण्यासाठी, म्हणून त्यांच्याजवळ ते मंत्र अवतरित झाले, म्हणून त्यांना मंत्रद्रष्टा ऋषी म्हटलेलं आहे. तसंच आपल्याला ते यज्ञ सामर्थ्य आपल्याला मिळावं म्हणून गर्भाधान जे आहे हे आपल्याला आधी क्षेत्र शुद्धी केलेली आहे, तिथं बीज ठेवायला सांगितलं. तिथून पुढं ते वाढवल्यानंतर प्रत्येक संस्कार प्रत्येक त्या स्टेजमध्ये ते संस्कार त्याला करायला सांगितले. असा संस्कार झाल्यानंतर ज्यावेळेस तो जन्माला येतो तिथून पुढं पुन्हा जातकर्म संस्कार, पुन्हा अन्न खायला द्यायचं म्हणजे अन्नपराशन संस्कार, कर्णवेध संस्कार, असे अनेक संस्कार त्याच्यावर सांगितलेले आहेत. मग प्रत्येक आता हे संस्कार सांगितले कोणी? तर हे नंतर उत्तर कालामध्ये सांगितलं, म्हणजे स्मृतींनी सांगितले संस्कार. म्हणून त्याला स्मार्त यज्ञ ही संज्ञा प्राप्त झाली ह्या संस्कारांना, जे मनुष्यावर केले जातात. म्हणून श्रौतयज्ञामध्ये श्रौतसूत्रांप्रमाणे सांगितलेले आहेत सगळे त्याचे नियम. आणि गृह्यसूत्रामध्ये ज्याला गृह्याग्नी म्हणतो किंवा ज्याला आपण स्मार्ताग्नी म्हणतो किंवा ज्याला आपण स्मार्त यज्ञ म्हणतो,
हे सगळे स्मार्त यज्ञ जे आहेत, हे प्रत्येक आधी पहिले मूळ त्याचं जे आहे, हे मूळ मनुष्याचे संस्कार करणे हे त्याचं मूळ आहे. त्यामुळे प्रत्येक गृह्यसूत्रामध्ये संस्काराच्या बाबत आधी सांगितलेलं आहे. 16 संस्कार, कोणी 48 संस्कार सांगितलेत, कोणी त्याच्यातले डिटेल करत गेलेले आहेत. प्रत्येक आचार्य मुनींनी वेगवेगळे सांगितलेले आहेत संस्कार. पण मूलभूत मान्यता आहे की 16 संस्कार, 16 संस्कार, जन्माच्या गर्भाधानापासून अंत्यापर्यंत. अंत्यापर्यंत का संस्कार? तर त्यालाही कारणीभूत ही अग्नी उपासना आहे. ज्या अग्नीची उपासना करून तुमची गर्भ धारण करण्याची पृष्ठभूमी तयार केली, त्याच अग्नीवर शेवटचा हा देह पण त्याच अग्नीवर गेला पाहिजे, त्याच संस्काराने व्हायला पाहिजे. तेव्हा तुम्ही आणि तुमचं तादात्म्य शरीराचं आणि त्याचं तुटतं. म्हणून अग्निसंस्कार फार गरजेचा आहे. अशा पद्धतीचे जे संस्कार असतात, त्या संस्कारांच्या मालिकेला त्याला स्मार्त यज्ञ म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या स्मृत्युक्त अग्नीवर जे कर्म केलं जातं त्याला स्मार्त यज्ञ किंवा गृह्याग्नी कर्म, गृह्य कर्म, त्याला वेगवेगळे शब्द आहेत. वेगवेगळ्या सूत्रांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द त्याला प्राप्त आहेत. आणि तसंच त्याच अग्नीवर जसं हे श्रौत यज्ञ, ह्याच्यात विस्तार आहे खूप. त्याला कष्टसाध्य ती गोष्ट आहे श्रौतकर्म. त्याला अनेक नियम आहेत. म्हणून ह्याच्यावर त्याच्यातली काही बीज, त्या यज्ञातूनच सगळी बीजं घेऊन हे एक थोडा संकुचित असा यज्ञ सर्वसामान्यांसाठी की जे प्रत्येक गृहस्थ करू शकेल. म्हणून त्याच्यावरच त्या गृह्याग्नीवर तुम्हाला आपल्याला ज्या कामना आहेत त्या कामनेचं हवनही आपल्या या गृह्याग्नीवर करता येतं. मग गृह्याग्नी नाही ठेवला तर काय, वगैरे वगैरे, त्याच्यावर पुन्हा पुढचे विकल्प त्या गृह्याग्नीवर असतात. तर या प्रकारे हे दोन प्रमुखतः विभाग, एक आहे मनुष्य संस्कार की जे श्रौत कर्म करण्यासाठी तयार होणार आहे, तो म्हणजे स्मार्त यज्ञ किंवा स्मार्त कर्म. आणि त्याच्यावर तयार झाल्यानंतर जे घेण्याचा अधिकार प्राप्त होणार ते म्हणजे श्रौत कर्म, जे देवतांची कॉपी म्हणून आपण करतो एक प्रकारे यज्ञ. अशा पद्धतीचे हे दोन विभाग आहेत. आणि आत्ताच तुम्ही गुरुजी सांगितलं छान प्रकारे की श्रौत आणि स्मार्त ह्याच्यातला फरक काय. तर मला असं जाणून घ्यायचं आहे की म्हणजे स्मार्त हे काम्यकर्म आहे का, आणि श्रौत हे केलेली अग्नीची फक्त उपासना, असं काही आहे का? असा विभाग तिन्हीमध्ये पण आहे, दोन्हीमध्ये पण आहे. त्याला कर्माला नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा 3 विभागांमध्ये हे कर्म विभागलेलं आहे. नित्य म्हणजे काय, की ज्याच्यातून फक्त तुमचं एक कर्तृत्व म्हणून, जसं आई एखाद्या मुलाला जन्माला घालते, त्याला दूध पाजून मोठं करते, त्याला संस्कारित करते. हे कर्म आहे का तिचं? नैमित्तिक आहे का? नाही. काम्य आहे का? काही कामना धरून केलेलं आहे का? नाही. ते काय आहे? नित्य आहे. म्हणजे तिचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य म्हणून जे काही कर्म आहे त्याला नित्य म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय येतं, तर आपण ज्यावेळेस विवाह होमादी करतो, विवाह आपला जसा लग्नामध्ये विवाह होम होतो, जसा विवाह होम झाला त्याच दिवशी संध्याकाळपासून हे स्मार्त कर्म, हे जे गृह्याग्नी आहे, हो त्या दिवशी संध्याकाळपासून त्याचे होम चालू होतात. म्हणजे त्याच अग्नीवर तो अग्नीच मुळात सिद्ध केला जातो. तो आपल्याला आजन्म या अग्नीची उपासना करायची, त्याच्यावर पाकसंस्था, सप्तपाकसंस्था, जशा मी सप्तसोम संस्था आहेत श्रौतामध्ये, श्रौत हविस संस्था आहेत, सप्त हविस संस्था आहेत, तशाच या सप्त पाकसंस्था आहेत ज्या गृह्याग्नीवर केल्या जातात. लग्न झालेल्या दिवशी संध्याकाळपासून त्या अग्नीवर होम आहेत. सायं प्रातर होम करायचे. हां, नित्य सायं आणि प्रातर नित्य होम आहे. आणि ज्यांनी विवाह होम केलेला आहे, विवाह होमच करायचा याच्यासाठी आहे की मला संध्याकाळपासून होम करायचे आहेत, ह्याच्यासाठी तो अग्नी सिद्ध केला जातो, विवाह सिद्धतेसाठी नाही. ही आम्ही जे दोघंजण आता पाणीग्रहण केलेलं आहे, आम्ही ज्या सप्तपदी केलेल्या आहेत, ह्याच्यानंतर काय आमच्या दोघांचा अग्नी आम्ही एकत्रित इथं आम्ही प्रतिष्ठित करणार आहोत. आम्ही दोघंजणी जे आम्ही आता दंपती आहोत, आता आम्हाला गृहस्थ व्हायचं आहे. गृहस्थ शब्द कशावर नाही, ह्या गृह्याग्नीवरनं गृहस्थ शब्द आहे. ज्याच्याकडं गृह्याग्नी नाही तो गृहस्थ नाही, ते दंपती फक्त. अशी या अग्नीची उपासना विवाहा दिवसापासून सायं प्रातर होमानी, त्यानंतर पूर्ण वर्षभरात येणारे त्या त्या काळातले यज्ञ, त्याला पाकसंस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या अग्नीची उपासना आजन्म तुम्हाला करायची आहे शेवटपर्यंत. आणि हाच अग्नी जो विवाहाचा आहे याच्यावरच तुमचा शेवटचा संस्कार होणार आहे, अग्निसंस्कार.
ज्याला अंत्येष्टी 16वा संस्कार म्हणतोय आपण अंत्येष्टी, तो याच अग्नीवर होणार आहे. अशा पद्धतीनं हे अग्नीची उपासना हे मूलभूत आहे आपल्या संस्कृतीस. यज्ञ संस्कृती किंवा वैदिक संस्कृती, सनातन संस्कृती आणि हे कुणाला तुम्हाला आम्हाला असा विकल्पनी नाही आहे. आम्ही विवाह दंपती झालो आहेत ना, म्हणजे आम्हाला विवाह होम आहे. विवाह होम आहे ना, म्हणजे उपासन नित्य आहे. ते मी घ्यायचं का नाही घ्यायचं हा विषयच नाही आहे. ह्याला नित्य म्हटलेलं आहे. नित्य यज्ञ. तो नित्य आहे, पण आजकालच्या काळात काय बघून येतं, की विवाह संस्कारामध्ये सगळ्यात कमी वेळ त्या होमासाठी दिला जातो. ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता? त्याचं कारण काय माहिती आहे का? की आपल्याला अजून धर्म काय आहे आपला, हे अजून लोकांना समजलेलंच नाही. की आपण अमुक एक धर्माचे आहोत म्हणतो. धर्माचे आहोत म्हणजे काय? धर्म शब्दाची काय अर्थ आहे? तर धर्म हा धारण केलेला असेल तर तो धर्म. पुस्तकात असेल, माझ्या मस्तिष्कात असेल तर तो धर्म नाही. ते शब्द झाले. धारण करणे म्हणजे काय? तर आचरण करणे. जोपर्यंत ते आचरणात नाही तोपर्यंत ते धर्म नाही. धारणात धर्म मिथ्याहुः. मग आता मी सनातन धर्म आहे, मी वैदिक धर्मावलंबी आहे. तुम्ही कसं म्हणणार त्याला? मी धारणच नाही केलेला. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अनेक विकल्प करत गेलेत त्याच्यासाठी, की बुवा तुझा विवाह झाला, तुम्ही होम केले काही दिवस. पूर्वी 5 दिवसाचा विवाह त्यासाठीच होता. आता 5 तासही होत नाही हा वेगळा वेगळा भाग आहे. पण 5 दिवसांच्या विभागात प्रत्येक दिवशी काय करायचं? वेगवेगळी कर्म आहेत. कारण 5 दिवस विवाह केला की तुम्ही आज लग्न झालं आणि तिथून मुलगी घेऊन घरी गेला असं नाही होत. तुम्हाला तिथं संध्याकाळी आज अग्निस्थापन केला, तुम्हाला समारोप नाही करता येत. त्याचा होम चालू करावा लागतो संध्याकाळी. मग तो तिथंच होम होतो. म्हणून 5 दिवसाची संकल्पना आहे. ते सगळं जोपर्यंत होत नाही, आता जसं आता काय होतंय सध्या गर्भाधान संस्कार कशावर करायला सांगितलं आहे? तर तो गृह्याग्नीवर करायला सांगितला आहे. आता आपण विवाह झाला आणि त्या दिवशी होम केलेले नाहीत. आपण अग्नी तिथंच सोडून दिला. नुसतं विवाह आपल्याला कल्पना अशी आहे, की त्या विवाहाच्या होमाने आपला विवाह सिद्ध होतोय. संध्याकाळी होम केल्यानंतर हा विवाह होम सिद्ध होतोय. कारण तो त्याच्यासाठी केलेला होम आहे. तुम्ही नवरा-बायको होण्यासाठी केलेला होम नाही. आम्ही दोघं नवरा-बायको झालेलो आहोत. आता आम्हाला याची उपासना करायची आहे. संध्याकाळपासून अग्नी उपासना सुरुवात करायची. म्हणून केला जाणारा होम आहे तो. त्याला लाजा होम म्हणतात, की या माध्यमातून आम्ही आता अग्नी सिद्ध करतोय हा आणि याच्यावरच संध्याकाळी होम. संध्याकाळी जर होम नाही केले, तर तो लौकिक अग्नी झाला. म्हणजे मी सगळी तयारी केली लग्नाची, आलं का लक्षात? आणि आम्ही लग्नच केलं नाही. मग ते लग्न होऊ शकतं का? आम्ही पाणीग्रहणच केलेलं नाही. लग्न होऊ शकतं का? तसा आहे त्यातला भाग. तर अशा पद्धतीनं जर ते यज्ञांची आपण समजून घेतलं, तर त्याचं महत्त्व कळेल. लोकांना काय झाले महत्त्व आपण सांगितलं जात नाही आहे. आता लोकांना उत्सुकता आहे. आता जरा लोकं वाचायला लागलेत. कारण लोकांचं वाचन बंद आहे. धर्माच्या बाबत अज्ञान एवढं आहे. आपण यज्ञाची हे सगळ्या चर्चा करतोय. त्यांना ओळीने 4 वेदांची नावं आपल्या मूलभूत ग्रंथ आहेत. बाकीचे उपग्रंथांचं सोडा. मूलभूत ग्रंथ आहेत. ओळीने 4 नावं सांगता येत नाहीत. इतकी अनास्था आहे आपली धर्माच्या बाबत. तर ही अनास्था घालवायची असेल, तर ही विवाह संस्था आहे, ही सुधारणं गरजेचं आहे. आपण त्याला आर्थिकदृष्ट्या त्या गोष्टींकडे बघतोय. ते कमी व्हायला पाहिजे. ते कमी होत नाही आणि ती मूलभूत इतकी मूलभूत आहे, की हे बदलायला कुठून पाहिजे ह्याची जर आपण मागं जात राहिलो, तर विवाह करणाऱ्या पुरोहिताच्या गर्भाधानाची संस्कार मुंजीपासून त्याच्या अध्ययनापासून तो आत्ता विवाह होमाला आपल्याकडे आलेला आहे पुरोहित म्हणून. इथपर्यंत आपल्याला ते सगळं सुधारायला पाहिजे. मग तो ते समर्थ होऊ शकतो. म्हणजे त्याच्या शब्दावर पलीकडचा जो यजमान असतो, जो अज्ञानी आहे सध्या, त्याला त्याच्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो. कारण शब्दांचा प्रभाव कधी पडतो? जेव्हा तुम्ही स्वयं करता ते. तोपर्यंत त्याच्यावर कधीच प्रभाव पडणार नाही. कारण शब्दांना धार कधी येणार? तुम्ही स्वतः अनुभवलेला असेल. तुम्ही अनुभवले की तुमची श्रद्धा असते. तुमची श्रद्धा असते की तुम्ही ठामपणे प्रत्येक गोष्ट सांगू शकता. म्हणजे श्रद्धा ही त्याच्यातली पुन्हा महत्त्वाची प्रत्येक गोष्टीत. आपला मुख्य विषय जो आहे, की ती यज्ञाची जी श्रौत यज्ञाचे मुख्य घटक आहेत आणि त्याची प्रक्रिया काय आहे? त्याच्याबद्दल काही प्रश्न मी तुम्हाला जाणून घेऊ. आपण श्रोत्याला कळेल की बाबा काय आहे ते. तर
नेमकं श्रौत यज्ञामध्ये अग्नीची भूमिका काय आहे? आणि तुम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे अग्नीचा एकच प्रकार आहे, की श्रौत यज्ञामध्ये अग्नीचे अनेक प्रकार आहेत? मुख्य श्रौत यज्ञ म्हटलं की अग्नीची भूमिका ही प्रमुख असणार आहे. कारण यज्ञ सध्या कोण करणार? तर मनुष्य करणार. ज्यांनी वेदाध्ययन केलेलं आहे तो मनुष्य यज्ञ प्रक्रिया करणार. मग यज्ञ करणार म्हणजे की यज्ञ ही मुळातच अग्नीची व्याख्या आहे. ती यज्ञ म्हणजेच अग्नी. अग्नी म्हणजे कसे अनेक प्रकारची त्याची रूप आहेत. एक प्रश्न असा विचारावासा वाटतो गुरुजी, की यज्ञ करण्यासाठी काही तुम्हाला ते लागतात का? तुम्ही जसं म्हणलात, की ज्यांनी वेदाध्ययन केलेलं आहे. जर सामान्य भाषेमध्ये विचारायचं म्हणलं, त्याच्यासाठी काही एलिजिबिलिटी आहे का यज्ञ करण्यासाठी? त्याची अधिकृतता यज्ञ करण्यासाठी म्हणून जी गरज आहे ती म्हणजे मुख्य आपल्याला संस्कारित जन्मापासून ही व्यक्ती असणं गरजेचं आहे. संस्कारित म्हणजे काय? तर मी मगाशी गर्भाधानाचे जे संस्कार म्हटलो, या संस्काराने मग ते एवढंच नाही, त्यांच्या मातापित्यांचे पण संस्कार झालेले आहेत का नाहीत, इथपासून त्याची व्याप्ती आहे. कारण तुमची पृष्ठभूमी कोण तयार करणार तुमच्या जन्माची? तर मातापिता. इथपासून ते संस्कार त्याचे चालू होतात. म्हणून ज्यांचे संस्कार नसतील झाले त्यांना उत्तर कालामध्ये प्रायश्चित्तात्मक करून काही संस्कार करून घ्यायला सांगितलेत. कारण तुम्ही तुम्ही चुकलात तर आता पुढं चुकू नका. म्हणून ती प्रायश्चित्तात्मक संकल्पना करून ते विधी इत्यादी करून आपल्याला गर्भाधानाचे संस्कार सगळे करायला सांगितले. म्हणजे असा मुलगा जन्माला यावा आपल्याजवळ. जसं रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे जे काय आहे, हे तिन्ही लोकी झेंडा म्हणजे काय? तिन्ही लोकांमध्ये झेंडा कोण मनुष्य लावणार? तर तो कशाच्या माध्यमातून लावणार? ह्या ज्या त्याच्या मागच्या त्या काळातल्या ज्या संकल्पना आहेत ना, ते तिन्ही लोकी म्हणजे अग्नी उपासना ही तिन्ही लोकांमध्ये जाणारी एकमेव उपासना आहे, जी तीन लोकांची एकमेकाची तादात्म्य जोडते. अग्निप्रधान याच्यासाठी आहे वेदांमध्ये सूर्यो नो दिवस पातो वातो अंतरिक्षात अग्निर्न पार्थिवेभ्या. अग्नीची तीन जी रूपं आहेत वेगवेगळी, ती तीन रूपं तीन लोकांमध्ये त्याचे प्रतिष्ठित आहेत. सूर्य द्यूलोकामध्ये काय आहे तर तो आदित्य सूर्य रूपाने तो प्रतिष्ठित आहे. अंतरिक्षामध्ये कुठल्या रूपात आहे तर तो वायू रूपात आहे. आणि पृथ्वीवर काय आहे? प्रत्यक्ष अग्नी उपस्थित आहे. अग्निर्न पार्थिवेभ्या. तर अग्नी जो आहे हा विविध रूपांमध्ये प्रत्येक ठिकाणी, जसं हे प्रकृतीमध्ये तीन रूपांमध्ये प्रतिष्ठित आहे, तसाच अग्नी तीन वेगवेगळ्या नावानी आणि रूपाने किंवा कार्यप्रणालीने तो उपस्थित पृथ्वीवर आहे. त्यालाच श्रौतयज्ञांमध्ये किंवा वेदांमध्ये गार्हपत्याग्नी, दक्षिणाग्नी आणि आवनीय अग्नी हे श्रौतयज्ञांमधले मुख्य तीन अग्नी आहेत. त्याच्यामध्ये पंचाग्नी साधना म्हणून ही मी जी सांगतो ही त्रेताग्नी साधना. ह्याच्यामध्ये काही ऋषींच्या मतांप्रमाणे पंचाग्नी उपासना आहे. त्यात पंचाग्नी अजून दोन कुठले वाढतात? तर एक असतो तो गृह्याग्नी, ज्याला आवसथ्य म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे जो विवाहाचा अग्नी जो आहे तो संस्कारित सांभाळायचा, त्याला तो आवसथ्याग्नी म्हटलेला आहे. आणि पाचवा जो आहे त्याला सभ्याग्नी. सभ्याग्नी म्हणजे काय? त्याच्यावर काही कर्म नाही केलं जात, पण तो अग्नी जसं आपण बोलत बसलोय, समोर फुलदाणी ठेवलेली आहे, या ठिकाणी तो अग्नी ठेवलेला जातो आणि त्या अग्नीच्या साक्षीनं ही प्रत्येक गोष्ट एकमेकाला बोलली जाते. म्हणजे अग्नीच्या साक्षीनं आपण एकमेकाला वचन देत असतो, बोलत असतो किंवा ज्ञान देत असतो किंवा ज्ञान घेत असतो, दोन्ही पण. हे सर्व अग्नीच्या साक्षीने. तर अग्नीच्या साक्षीने का? तर अग्नीच्या साक्षीने सांगताना अग्नी हे शिवाचं स्वरूप आहे, शिवशक्तीचं स्वरूप, नुसतं शिवाचं म्हणून आहे. कारण आपण मनुष्य विचाराने किंवा बुद्धीने ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा शिव म्हणजे पुरुष आहे, शक्ती म्हणजे स्त्री आहे वगैरे अशा पद्धतीनं आपण त्याची हे करतो. पण वास्तविक तसं नाही. शक्तीला कुठलं लिंग नसतं. असे लिंगांमध्ये नाही बांधता येत शक्तीमधले. जसं आता ही विद्युत आहे, ही शक्तीच आहे. अग्नी आहे, शक्तीच आहे. मग ह्याला असं पण शब्दांमध्ये का बांधलं गेलं? तर अक्षरांमध्ये मनुष्य व्यक्त करणार तर कसा? तर तो अक्षरांच्या माध्यमातून. मग अक्षर आलं म्हणजे व्यक्त झालं की त्याला लिंग आलं. अव्यक्त आहे तोपर्यंत ती शक्ती आहे. व्यक्त झाली की त्याला त्याला पुन्हा संकल्प म्हणजे लिंगात्मक त्याला भाग येतो. म्हणून शब्दांच्या रूपाने
शक्ती हा स्त्रीलिंगी शब्द आहे, मूल रूपात नाही आहे. म्हणून हे शिवशक्ती स्वरूप जे आहे, जे आद्य आहे, त्याला अग्नी मानलेलं आहे आणि हे अग्नी जे आहे, हे त्या परमात्म्याचं स्वरूप मानलेलं आहे एका ठिकाणी. म्हणून त्याला सांगताना सांगले अग्निशोमात्मकं जगत. शक्तीची उपासना करताना जेव्हा आपण त्याचे बघतो देवी पुराणांमध्ये वगैरे, ह्याला अग्निशोमात्मकं जगत असं म्हटलेलं. हे जगत जे आहे हे अग्नी आणि सोम हेच आहेत. आणि हे अग्निसोम काय आहेत? तर हे शिवशक्ती आहेत. ते कशाच्या माध्यमातून आहेत? तर ते प्रत्यक्ष अग्नीच्या माध्यमातून. म्हणून अग्नीचे विविध रूप. जसं एखादा व्यक्ती घरामध्ये तो पिता असतो, तो पुत्र असतो, तो नातू असतो, तो वडील असतो, तो नवरा असतो इत्यादी एकच व्यक्ती आहे. पण तो विविध प्रत्येकजण त्याच्याकडे कुठल्या रूपाने बघतो त्याप्रमाणे त्याचं नाव बदलतं, त्याची कार्यप्रणाली बदलती, त्याचा भाव बदलतो आणि त्याच्यामार्फत तुम्ही जे काही त्याला मागणी कराल, त्या मागणीतून येणारं फल बदलतं. व्यक्ती तीच म्हणून उपासना एकच, एकच अग्नी. पण त्याची आपण कशी उपासना करतो, कशा रूपात करतो, कुठल्या संकल्पाने, कुठल्या कर्माने, कुठल्या कामनेनी आपण त्या गोष्टी करतो, त्याच्यावरनं ते आपल्याला फल प्राप्त होतं. ही अग्नी म्हणजे प्रमुख आहे. विना अग्नीचं काहीच नाही. म्हणजे शरीर आहे तर त्याच्यातसुद्धा जठराग्नी आहे. तो अन्न पचवत आहे. म्हणून आपल्याला जेवणसुद्धा यज्ञ म्हटलेलं आहे त्यांनी. उदरभरणनो हे जाणीजे यज्ञकर्म. म्हणजे काय तर त्या जठराग्नीला तुम्ही आहुती घालताय. म्हणून आपल्याला प्राणायाम पहिले 5 आहुत्या तोंडामध्ये जेव्हा आपण भात घ्याल किंवा कुठले अन्न घ्याल, तेव्हा त्या मंत्रांनी घ्यायला सांगितले. म्हणजे ते यज्ञ करायला सांगितले, की प्राणाय स्वाहा, अपानाय म्हणजे आपल्या शरीरातले जे पंचप्राण आहेत, त्या प्राणांना आधी आहुती द्या. ते कशी कुठं द्यायची? तर त्या जठरामध्ये जो अग्नी आहे, त्याला त्या आहुती द्यायच्या. म्हणजे ते जे पंचप्राण आपल्या शरीरामध्ये आहेत, ते तृप्त होणार आहेत. मग नंतर जे अन्न खाणार आहे, ते तुमचं शरीराचं भरणपोषण करणार आहे. म्हणून साधं नुसतं जेवायचं म्हटलं तरी आधी यज्ञ करा, मग जेवा. म्हणून ते आपल्या कर्मांमध्ये, विधीमध्ये, आपल्या नित्यकर्मांमध्ये ह्याच्यामध्ये त्या गोष्टी अशा घालून ठेवलेल्या. त्या आपल्याला समजण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीनं विविध पाण्यामध्ये अग्नी आहे, आपणहून पेटणारा जंगलातला वडवानाला अग्नी आहे. अशी वेगवेगळे रूप आहेत त्याचे. मग प्रत्येक देवतेला अग्नी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या रूपामध्ये नेऊन देतो. म्हणून त्यांची नावं वेगळी. संस्कारांमध्ये वेगवेगळं अग्निरूप. अग्नी एकच, पण संस्कारांमध्ये. कारण अग्नीची उत्पत्ती जी आहे ना, ती सांगताना यो अश्वत्थ शमी गर्भः शमीच्या झाडावर जो अश्वत्थ उगवतो, म्हणजे जो पिंपळ उगवतो, त्याच्यापासून जी अरणी तयार केली त्या पिंपळापासून, त्याच्या घर्षणातून जो अग्नी उत्पन्न होईल, तो अग्नी म्हणजे पवित्र अग्नी, ज्याला अग्नी ही संकल्पना आहे. किंवा दुसरा काय पर्याय दिला आहे त्यांनी देताना, की सूर्याच्या ह्याच्यातून भिंगातून जो अग्नी तुम्ही निर्माण कराल, तो अग्नी एक उत्तम आहे. मग सूर्याच्या ह्याच्यातून का? की तो देवलोकात प्रतिष्ठित आहे, ज्याला देवलोक आपण मानतोय. आपल्या वेदांमध्ये ज्याला देवलोक म्हणले, त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या अग्नीतून हा अग्नी निर्माण झाला. म्हणून तो एक अग्नी आहे. म्हणून पहिला पर्याय त्यांनी तो दिलेला आहे गृह्याग्नीला करताना. कारण तोपर्यंत अग्नीच नसतो. पण श्रौतामध्ये जाताना त्यांनी अरणीच म्हणजे ही जी अश्वत्थ पिंपळाची जी अरणी आहे, म्हणजे जे अग्नी घर्षणाने करून निर्माण करणारा जो अग्नी आहे, तर ही त्याची संकल्पना तिथं दिली. तर तिथं का दिली? तर झाडसुद्धा जेव्हा ते मोठं होतं, तेव्हा ते सूर्यापासूनच ती सर्व प्राप्त करतं. वाऱ्यापासून ते प्राप्त करतं. जमिनीपासून ती ऊर्जा प्राप्त करतं. म्हणजे तिन्ही ठिकाणची ऊर्जा फक्त या पिंपळाच्या झाडामध्ये अशा पद्धतीत ते वाढत असतं. आणि ते कुठं वाढतंय? तर शमीच्या गर्भामध्ये. शमीच्या झाडावर तो अश्वत्थ वाढतोय. म्हणून त्याला प्राधान्य पहिलं. असे असेल तरच ते विशेष मानले गेलेलं आहे. हार म्हणजे संकल्पना तीच आहे, की तीच अरणी घ्यायची आणि अग्निमंथन करून अग्निस्थापन करायचं. तो पवित्र अग्नी मानला जातो. तो पवित्र अग्नी मानलेला आहे. कारण तोही संस्कारित होऊनच आलेला आहे गर्भात. अजून एक असा प्रश्न विचारावासा वाटतो गुरुजी, की हे जे यज्ञ आहेत, श्रौतयज्ञ, ते कोण करतात? आणि श्रौतयज्ञामध्ये बहुतांश वेळा आम्ही ऐकतो ऋत्विज हा शब्द ऐकायला येतो. तर ऋत्विज कोणाला म्हणतात? तर ऋत्वी शब्दच ऋत या शब्दापासून आहे. ऋत म्हणजे काय? तर ज्याची मनसा, वाचा आणि काया ही खोटं न बोलणारी असेल, जी धर्माचरणाने चालणारी असेल, जो यज्ञानुकूल विचार करणारा असेल, अशा पद्धतीच्या व्यक्तीला जे ऋत अशा पद्धतीचं ज्याजवळ आहे, तो ऋत्विज.
कारण यज्ञामध्ये यज्ञ कुणी करायचा हा जर म्हणजे श्रौत यज्ञ किंवा अग्निहोत्र कुणी करायचं जर म्हटलं तर ह्या संस्कार म्हणजे जे स्मार्त यज्ञाचा जो भेद मी सांगितला अशा पद्धतीने संस्कार होऊन विवाह होम करून नित्य उपासनादी गृह्याग्नीवर होम करून सप्तपाक संस्था करून जो जीवनयापन आपलं करत आहे जसे पंचयज्ञ आहेत नित्य नित्य संध्यावंदनादी आहे त्याला वेदाध्ययनादी सांगितलेलं आहे अशाने ज्यांनी संपन्न केलेलं आहे आणि तो याच्यापेक्षा पुढचं मला काहीतरी हवे अशी ज्याच्याजवळ तीव्र भावना तयार होईल की मला आता एवढं मला पुरेसं नाही आहे माझ्या जन्माचं सार्थक मला आता पुढं करायचं आहे हे झालं कामनिक माझं पण आता पुढचं जन्माचं सार्थक मला करून घ्यायचं आहे अशी ज्यावेळेस ती तीव्र अग्नि उपासनेची भावना तयार होते त्यावेळेस तो श्रौत यज्ञ किंवा श्रौत कर्म करण्यासाठी पात्र होतो तो तयार होतो कारण त्याच्या आंतरिक त्याचं ती एक आतून एक त्याला प्रेरणा येत असते त्या ठिकाणी त्यावेळेस जर आपण ते हे घेतलं अग्निहोत्र तर तो अग्निहोत्राला पात्र असतो मग त्याचे पुढचे संस्कार वगैरे आहेत त्याचे विधी आहेत अग्निहोत्र घेण्याचे मग हे अग्निहोत्र घेतल्यानंतर जो अग्निहोत्र घेईल त्याला पुन्हा असेच पद्धतीने नित्य सायं प्रातः होम असतात ज्याला मी त्रेताग्नी उपासना म्हटलं की ते गारभत्य दक्षिणाग्नी आव्हानीय या 3 अग्नींची उपासना जो नित्य घरी करणार इतके दिवस काय करत होता गृह्याग्नीची उपासना म्हणजे विवाहाचे होम केलेली जो अग्नी होता त्याच्यावर तो होम करून उपासना करत होता आता हे वाढलं आता हे अजून 3 अग्नींची उपासना तर ह्या 3 अग्नींची संकल्पना अशी आहे तर तो गार्हपत्य अग्नी आहे हा पृथ्वी सदृश आहे दक्षिणाग्नी जो आहे तो अंतरिक्ष सदृश आहे म्हणजे त्याची जी व्याप्ती आहे ती अंतरिक्षामध्ये जाऊ शकते किंवा त्याचं फल जे आहे आपण अंतरिक्षापर्यंत आपण त्याचं पोचवू शकतो किंवा तिथून प्राप्त करू शकतो आणि तिसरं जे आहे त्याला आह्वनीय अग्नी म्हटलेलं आहे त्याच्यात जे हवन केलं जाईल त्याचं फल जे आहे हे द्यूलोकापर्यंत द्यूलोक म्हणजे सूर्यलोक म्हणतो किंवा देवता लोक म्हणतो आपण की त्यांच्यापासून आपल्याला प्राप्त करू म्हणून हे 3 लोकांना जोडणारी ही उपासना ही कुणाच्या माध्यमातून करणार एकटा अग्निहोत्री आता एकटा जो यजमान आहे तो नाही करू शकत आता ऋत्विजांची गरज आहे मग ऋत्विज कोण पाहिजेत याच्या मोठ्या व्याख्या आहेत सगळीकडं कोण हव्यात कशा हव्यात काय पण हे ऋत्विज काय आहेत तर ह्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे देव ऋत्विक आहेत देव ऋत्विक म्हणजे काय तर ही पहिला मी जसं म्हटलं की देवतांनी यज्ञ केलेत पहिले त्याची आपण कॉपी करतोय जी ऋषीने आपल्याला पुढं उत्तरोत्तर सांगितलं तर ती देवतांची त्यांनी त्या त्या यज्ञांमध्ये जे जे कर्म केलं त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी मनुष्य या ठिकाणी आता हे कर्म करतोय ऋत्विक म्हणून पण मी कुणाचा प्रतिनिधी आहे त्या देवतांचा म्हणून अग्निर्मेय होता त्याच्यामध्ये होतृत्व किंवा होता कर्म कोणी केलेलं होतं अग्नीने केलं होतं पर्जन्योम उद्गाता त्यात पर्जन्य प्रत्यक्ष उद्गाता होता सदस्य कोण होतं त्याच्यात आकाशो मे सदस्य आदित्यो मे अध्वर्यु हे जे मंत्रात्मक दिलेलं की त्या त्या यज्ञांमध्ये त्यांनी ते ऋत्विज्य केलं होतं म्हणून या ठिकाणी ऋत्विजांना पण वरण देताना असं म्हटलं जातं अग्निर्मे होता समे होता अमुक शर्मा मानुषः म्हणजे अग्निर्मे होता माझा जो होता आहे माझा जो आता देवतांना आवाहन करणार आहे तो कोण आहे तर तो होता अग्नी आहे प्रत्यक्ष समे होता तो माझा होता आहे पण इथं कोण आहे तर अमुक शर्मा तो जो करणारा ऋत्विज आहे तो जो ब्राह्मण आहे करणारा तो माझा आता मनुष्य रूपामध्ये तो माझा ऋत्विज आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वर्ण केलं जातं म्हणजे देवता स्वरूप त्या ठिकाणी वर्ण केलं जातं म्हणजे हे देवतांचे प्रतिनिधी म्हणून यज्ञामध्ये असतात की त्यांचे प्रतिनिधी आहेत म्हणजे मग त्यांच्या वागण्याच्या किती संस्कार असायला पाहिजेत काय असायला आपण कल्पना करावी की ते देवतांचे प्रतिनिधी म्हणून इथं कर्म करतायत माझ्या यज्ञामध्ये म्हणजे आपण किती संस्कारित व्हायला पाहिजे कारण काय अग्नीला पुरोहित म्हणून उपमा आहे अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम होतारम रत्नधातमम अग्नी कोण आहे तर तोच पुरोहित आहे यज्ञ कोण आहे तो अग्नीच आहे ते त्यातलं हवी कोण आहे तोच आहे आणि ते सगळं देणारा कोण आहे तर तोच आहे म्हणजे कोण आहे तो प्रत्यक्ष परमात्मा आहे तो स्वतःच आहे अग्नी मी जे म्हटलं की शिवशक्ती स्वरूप प्रत्यक्ष तो अग्नीच आहे म्हणून त्याची उपासना
त्या ऋत्विजांना पण देवता स्वरूपाने उपासना करायला लावायची. म्हणजे ते आपल्याला यज्ञांमध्ये वीर्यवत्तर फल प्राप्त होतं. वीर्यवान फल म्हणजे जे कर्म करून मिळतं ते वीर्यवान कर्म. वीर्यवत्तर म्हणजे त्याही पलीकडचं जे उत्तमोत्तम आहे फल, ते प्राप्त आपल्याला होतं. तर ही अशी अग्नीची उपासनेची मूलभूत असलेली ही उपासना आहे. अग्निहोत्र, यज्ञ किंवा कुठलंही मी जे पहिल्यांदा जे म्हटलं, की कर्म म्हटलं, की ते यज्ञच आहे. म्हणून त्याला यज्ञोपरी श्रेष्ठतमं कर्म असं म्हटलेलं आहे. यज्ञच हे श्रेष्ठतम कर्म आहे. स्वार्थभूत यज्ञाच्या भावनेने विना जे काही कर्म कराल ते श्रेष्ठतम नाही. त्यामुळं आपण जेवण केलं तरी तो यज्ञच आहे, जप केला तरी यज्ञच आहे, बोललो तरी वाक यज्ञच. म्हणजे आपल्याला प्रत्येक कर्म हे आपल्यासाठी अत्यंत यज्ञात्मक आपल्याजवळ तो भाव ठेवून आपण ते कर्म केलं, की आपण करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं मी हाताने पायाने जाता येता जे काही करीन ते सगळं यज्ञमय होईल. ती पूजाच होईल माझी. अशा पद्धतीने गेली की प्रत्येक कर्म यज्ञ होतं. तर गुरुजी तुम्ही आत्ता काही महत्त्वाचे नामोच्चारण केले जसे होता, अध्वर्यू, उद्गाता, ब्रह्मा. तर श्रौत यज्ञामध्ये त्या ऋत्विजांची संख्या काही आहे का अशी? हां, साधारण श्रौत यज्ञांमध्ये ज्यावेळेस आपण गृह्याग्नीचं आधान करत असतो, म्हणजे श्रौताचं आधान, या यज्ञाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी अग्नीची व्यापक उपासनेला सुरुवात करतो. त्याच वेळेस ऋत्विजांचं वरण केलं जातं. त्यातले जे 4 प्रकारचे ऋत्विज सांगितलेले आहेत त्यातले, म्हणजे 16 ऋत्विज एका सोमामध्ये असतात. एका यज्ञासाठी 16 ऋत्विज पाहिजे. हां, एका सोमयागासाठी 16 ऋत्विज असतात. तर ते जे 16 ऋत्विज आहेत, त्या ऋत्विजांची 4-4 ऋत्विजांमध्ये विभागणी असते. तर गुरुजी आत्ता तुम्ही जसं सांगितलं की 4 ऋत्विज प्रमुख आहेत आणि त्यांच्या अनुयायी अजून ऋत्विज आहेत आणि असे पूर्ण 16 ऋत्विज आहेत त्या यज्ञात. तर तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलं की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. तर या 4 ऋत्विजांचा आणि या 4 वेदांचा, या पुरोहितांचा आणि त्यांच्या कर्तव्यांचा सोमयज्ञामध्ये कसा संबंध येतो? मुळात 4 वेद जे आहेत, हे 4 वेदांची विभागणी यज्ञामध्ये म्हणजे श्रौत यज्ञांमध्ये, स्मार्त यज्ञामध्ये एकाच वेदाप्रमाणे सर्व कर्म केलं जातं. पण श्रौत यज्ञांमध्ये जोपर्यंत हे 4ही वेद येणार नाहीत, कारण श्रुतींमध्ये 3 प्रकारचे मंत्र सांगितलेले आहेत. ऋक, यजु आणि साम. त्यातलं जे ऋक आहे, म्हणजे जे ऋग्वेदाचे मंत्र आहेत, या मंत्राने आवाहन केलं जातं. जे यजू आहे, म्हणजे जे छंदोबद्ध नाही, म्हणजे पद्यात्मक नाही, गद्यात्मक आहे. असे जे मंत्र आहेत, त्याच्यामध्ये त्या यज्ञाची प्रक्रिया संपूर्ण सांगितलेली असते. म्हणजे थोडासा मंत्र सांगितलेला असतो, त्या मंत्रानंतर त्याचा उपयोग सांगितलेला असतो, पुन्हा मंत्र सांगितलेला असतो. अशा पद्धतीनं यजुर्वेदामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. म्हणून यजुर्वेद जो आहे, तो अध्वर्यू वेद मानलेला आहे. अध्वर्यू वेद म्हणजे काय? तर देवतांना हवी तयार करणे, देवतांच्या अग्नीची स्थापना करणे, ज्या ठिकाणी देवतांचं आवाहन केलं जाणार, देवतांसाठीची जी बाकीची जी तयारी आहे, ती सगळी तयारी करण्याचं काम हे यजुर्वेद मंत्रांनी किंवा अध्वर्यू गण, मी जसं 16 ऋत्विज सांगितलं, ते 4 ह्याच्यात विभागलेले आहेत. ते 4 विभाग जे आहेत ते प्रत्येक एक वेदाचा एक विभाग आहे. प्रत्येक वेदाचे 4-4 ऋत्विज. त्यातले प्रमुख म्हणजे अध्वर्यू, ब्रह्मा, होता आणि उद्गाता. त्यातला जो होता असतो तो ऋग्वेदाचा असतो. म्हणजे त्याच्यातले जे ऋत्विज असतात हौत्रगणातले, त्या 4 ऋत्विजांमध्ये ते सगळे ऋग्वेदी असतात. त्यांनी ऋग्वेदाचं पूर्ण अध्ययन केलेलं असतं. हां, ऋग्वेदाचं अध्ययन केलेलं असतं. त्यांनी त्यातली यज्ञ संस्था समजून घेतलेली असते. त्यांनी त्या यज्ञात्मक प्रक्रिया सांगणाऱ्या ग्रंथांचं अध्ययन केलेलं असतं, श्रौतसूत्रांचं, त्या वेदाच्या. हां, कारण प्रत्येक वेदाला त्या कर्माची श्रौतसूत्र वेगवेगळी आहेत. त्यांनी त्यांचं अध्ययन केलेलं असतं आणि त्या देवतेंची, त्या मंत्रांची उपासना त्यांनी अध्ययनकालापासून केलेली असते. म्हणून ते ऋत्विज निश्चित असतात, की हे ऋग्वेदी आहेत, हे यजुर्वेदी आहेत, हे सामवेदी आहेत. कारण त्यांनी अध्ययन कालापासून त्या मंत्रांची उपासना केलेली आहे. म्हणजे ते मंत्र सिद्ध आहेत, पण कर्ता सिद्ध पाहिजे. ती कर्ता सिद्ध कशाने होणार? तर उपासनेने.
म्हणून त्या असे सिद्ध असलेले ऋत्विज जे असतात त्या त्या वेदाचे, त्यातले ऋग्वेदाचे जे असतात त्याला होता ऋत्विज किंवा होता हा प्रमुख आहे त्याच्यातला. त्याच्या अंतर्गत अजून 3 ऋत्विज. त्याला हौत्रगण असं म्हटलेलं आहे. हौत्रगण. आणि दुसरे जे गण आहे त्याला अध्वर्यू गण. जसं मी यजुर्वेदाचं म्हटलं, की यज्ञाची सिद्धता करणे. ऋग्वेदाच्या मंत्रांचं काम आहे, की शस्त्रपठण म्हणजे देवता स्तुतीपर, शंसनात्मक जे मंत्र म्हणायचे ते हौत्रगण करतो, जे ऋग्वेदाचे मंत्र आहेत. जे आवाहन करण्याचं जे कर्म आहे देवतांना, ते ऋग्वेदाच्या मंत्राने केलं जातं. आणि देवतांना हवीर द्रव्य तयार करणे, त्याची बाकीची सिद्धता करणे किंवा प्रत्यक्ष अग्नीमध्ये आहुती देणे, याचं काम जे आहे ते यजुर्वेदामध्ये आहे. ते या यजुर्वेदी जे अध्वर्यू गण असतो ते गण करत असतो. तिसरा गण आहे तो सामवेद. म्हणजे त्या सामवेदी 4 जण ऋत्विज त्याच्यामध्ये असतात. त्याला उद्गाता गण म्हटलेलं आहे किंवा उद्गात्र गण. त्यातला उद्गाता हा प्रमुख ऋत्विज असतो. त्यांचं काम काय आहे? देवतांना आवाहन केलं, देवतांना हवी दिला, आता पुढं काय? तर देवतांची स्तोत्रगान करून त्यांची स्तुती करणे. म्हणजे ती ओंकाराची उपासना मानलेली आहे. स्तुती करणे याचा अर्थ. हां. तर ती देवतांची स्तुती करण्याचं जे काम किंवा स्तोत्र म्हणण्याचं जे काम आहे, ते सामवेदी मंत्रांचा भाग आहे. म्हणून सामवेदामध्ये पण 2 प्रकारचे मंत्र आहेत. एक ऋक् मंत्र आणि एक गान मंत्र. म्हणजे जसं पद्याचं एखादं आपण गायन करतो, तसं हा पद्य म्हणजे मंत्र आणि गान म्हणजे गायन, गानात्मक. ते स्तुती करण्याचं काम. आणि चतुर्थ गण जो असतो तो ब्रह्मगण. त्याच्यामध्ये 4 ऋत्विज असतात. ते सर्व अथर्ववेदेन ब्रह्मत्वम असं म्हटलेलं आहे. अथर्ववेदी जे असतात ते ब्रह्मगणामध्ये असतात. त्याला ब्रह्मा करायला सांगितलेलं आहे. कारण अथर्ववेदामध्ये जे आहेत ते सगळ्या वेदांचे मंत्र, बरेचसे मंत्र येतात. आणि अथर्ववेदाचे जे आहे ते ब्रह्माचं, तर चतुर्थ वेदाला कर्म काय? तर सर्व यज्ञांवर त्याचं पर्यवेक्षकाची भूमिका तो निभावत असतो, की कुठेही कमी जास्त होत नाही आहे ना. त्याला एवढा अधिकार आहे त्या यज्ञामध्ये ब्रह्मगणाला किंवा ब्रह्म्याला, की कुठलंही प्रायश्चित्त किंवा काही जर न्यून आपल्या यज्ञामध्ये झालं, तर त्याला जर प्रायश्चित्त नाही सापडलं, त्याची काही उपाय त्याच्यावरचं जर काही नाही सापडलं, तर त्यांनी सांगितलं अध्वर्यूंनी ऋत्विजांनी ब्रह्म्याला प्रार्थना करावी. आणि ब्रह्मा जर म्हटलं की अमुक एक कर्म करा, ते जर कर्म केलं तर ते यज्ञाची पूर्णता होते. म्हणून ब्रह्मा त्या यज्ञाचा प्रमुख असतो, पर्यवेक्षकाची भूमिका निभावतो. हा चतुर्थ गण. प्रत्येक यज्ञामध्ये ऋत्विजांचं आणि वेदांच्या मंत्रांचं ह्याचा निश्चित भाग सोमयागामध्ये असतो, की कुठल्या मंत्राने काय करायचं, कुठल्या वेदाने काय कुठलं कर्म करायचं आहे, हे सर्व सुनियोजित असतं. इतकं सुनियोजित की मला वेळ नाही आहे म्हणून तो मला मदत करते म्हणून त्यांनी निम्म कर्म करायचं, हे कर्म या श्रौत यज्ञामध्ये होत नाही. कारण इथं यजमानांनी पहिल्यांदाच ब्राह्मण नक्की ऋत्विज नियुक्त केलेले आहेत, की तुझं हे कर्म आहे. तू होता करायचे कर्म. तुला आवाहन करायचं काम तुझं आहे. मी आता अध्वर्य होतो, मी देवतांना आव्हानाचे मंत्र म्हणतो. नाही चालत तिथं. ती हौत्राला निश्चित केलेलं आहे. कारण त्याला अग्निस्वरूप मानलेलं आहे. देवतांना कोण बोलवणार? तर अग्नीमध्ये बोलवणार, अग्नी बोलवणार. म्हणजे ज्या नावाने त्याला त्याचं वरण केलेलं आहे ते कर्मच त्यांनी करायचं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तर कर्म त्यांनी करायचं नाही. अगदी, अगदी. समकर्म कुणाचंच नाही. कुणाचं जास्त आहे, कुणाचं कमी आहे, कुणाचं अगदी अल्पकर्म आहे. असं सगळ्यांचं आहे. पण सगळे समतुल्य आहेत. फक्त यज्ञामध्ये ते कमी जास्त कर्म झाले. तुलनात्मक ते सगळं समतुल्यच आहे. जसं आपण एक स्वयंपाक करायला लागलो, तर भाजी चिरणाऱ्याचंही कर्म तेवढंच महत्त्वाचं आहे. फोडणी देणाऱ्याचे कर्म तेवढंच महत्त्वाचं आहे. मीठ टाकायचं जर एक नियुक्त केलं तर त्याचं टाकण्याचंही कर्म तेवढंच महत्त्वाचं आहे. कुणाचंही एवढं जरी चुकलं तरी ते बिघडू शकतं. तसं यज्ञाचं आहे. त्यामुळं निश्चित ऋत्विज, निश्चित कर्म, निश्चित वेदांचे मंत्र अशा पद्धतीनं ते यज्ञाचा एक साचा येतो, की त्याच्यात कुठंही पुढं मागं करण्यास काहीही त्याला हे नाही आहे. म्हणून श्रौतकर्म जे आहे हे निक्षून एवढं असंच करायला पाहिजे हे सांगितलेलं असल्यामुळं त्या कर्माची कठीणता जास्त होती. आणि मग ते कठीणता झाल्यामुळं सध्या लोकांमध्ये त्याचा अज्ञानता या श्रौतकर्माबाबत झालेली आहे. आणि कितीही संख्या वाढवा, कितीही कुंड वाढवा, हे जे काही आत्ता स्मार्त यज्ञामध्ये आहे, त्याच्यातही हाच नियम आहे. हीच निश्चिती आहे तिथं सुद्धा,
पण आता काय झालंय, त्याला सवंगता थोडी आल्यामुळं आपल्याला वाटतं की हे सोपं आहे, की आता बसलोय हवनाला, थोडा वेळ अर्धा तास चालू दे हवन. असं नाही आहे. कर्माच्या सुरुवातीला निश्चित सांगितलेलं आहे, की ही देवता, ही संख्या, हे हवीर द्रव्य. मग हे जर आपण देवतांना उद्देशून जर आपण केलेलं आहे, त्याला अन्वादान म्हणतात, की हे जर आपण संकल्प एक प्रकारे तो अन्वादान म्हणजे, की ह्या अग्नीमध्ये आम्ही एवढ्याच संख्येने, ह्याच हवीर द्रव्याने, याच देवतेला आम्ही हवन देणार आहोत. मग दुसऱ्या देवतांना आपल्याला हवन नाही देता येणार तिथं, हवन नाही करता येणार. जास्त संख्या करता येणार नाही, कमी जास्त करता येणार नाही. हे जो नियम आहे ना, कमी जास्त न करता येणार, हा अवघड नियम आहे. आणि श्रौतामध्ये तो तंतोतंत पाळला जातो. स्मार्तामध्ये त्याला शिथिलता आलेली आहे. म्हणून स्मार्त यज्ञ जास्त हे होतात. तर अशा पद्धतीनं वेद, ऋत्विज याच्यामध्ये हे सर्व वाटलं आणि मंत्र 3 प्रकारचे मंत्रही तसे वेदांचे आहेत वेगवेगळे. पद्य, गद्य आणि गान. आणि गुरुजी तुम्ही आत्ता एक उल्लेख केला, की हे जे स्मार्त यज्ञ आहेत, त्याला थोडी शिथिलता आहे. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे लोकं करतात आणि सध्या ते खूप प्रचलित आहेत. तर त्याच प्रकारे तुम्ही यज्ञात जे कुंड आपण बघतो स्मार्त, त्याच प्रकारे वेगवेगळ्या कुंड असे केलेले असतात. पण जे श्रौत यज्ञ होतात, त्यात जे कुंडाचा प्रकार असतो, त्यात जे तुम्ही हवी टाकता, त्यात वेगवेगळी सामग्री वापरता, नाहीतर ते यज्ञ पात्र वापरता. हां, तर ते एक विशिष्ट प्रकारचे कधी न बघितलेले बघायला मिळतात, की बाबा वेगळेच असतात ते. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आणि जे यज्ञामध्ये आपण हवी, जो अग्नीला आपण अर्पण करतो, की काय त्याच्यात तुम्ही तूप वापरता, वेगवेगळ्या प्रकारचं धान्य वापरता, नाहीतर श्रौतयज्ञामध्ये सोम रस असतो, तो पण वापरता. तर त्या हवीचं महत्त्व काय? की तो हवी दिल्याने यजमानाची ती कामना कोणती पूर्ण होते आणि श्रौतयज्ञामध्ये हाच हवी वापरला पाहिजे असा काही नियम आहे का? तर आपण पहिल्यांदा बघूया, की आपण जे कुंडांचा विषय काढलाय किंवा प्रश्न आहे तो. तर बौधायन शुल्बसूत्र, आपस्तंभ शुल्बसूत्र किंवा कात्यायन शुल्बसूत्र, सत्याषाढ इत्यादी आचार्यांची शुल्बसूत्र आहेत. शुल्बसूत्र जी आहेत ते सगळं भूमिती सांगणारे शुल्बसूत्र आहेत. त्याच्यामध्ये श्रौत यज्ञांमध्ये जेवढे काही वेदी निर्माणाचं आहे किंवा काही विशिष्ट प्रकारच्या इष्टका निर्माणांचा आहे. इष्टका म्हणजे विटा. विशिष्ट विधी तयार करण्यासाठी लागणाऱ्या विटा. ह्यांच्या निर्मितीचा जो काही उहापोह केलेला आहे, तो शुल्बसूत्रांमध्ये मुळात मुख्यतः केलेला आहे. तो शुल्बसूत्राचा हाच विषय आहे पूर्ण. तर त्याच्यात आपले वेदीची मानं कशी असावीत, काय असावीत, ह्याच्यात विस्तार दिलेला आहे त्यांनी. त्याच्यातलं प्रमुख काय आहे, ते वर्तुळाकार कसं असावं, अर्धवर्तुळाकार का असावं किंवा हे कशाचे प्रतिनिधित्व करतात, हे सांगताना सांगितलेलं आहे, की हे जे वर्तुळाकार म्हणजे आपण स्मारतामध्ये पण बघतो गोल कुंड असतात, अर्धवर्तुळाकार असतात आणि चौकोनी असतात किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची पुढची असतात. ती त्याचं आपण नंतर सांगतो मी त्याबाबत. तर हे जे वर्तुळाकार आहे, अर्धवर्तुळाकार आणि चतुरस्र आहे, ह्याला श्रौत यज्ञानामध्ये त्रेताग्नी उपासना म्हणतात. आणि हे जे तिन्ही कुंडांचे आकार आहेत, हे जरी वेगवेगळे आकार असेल, तर या शूल्बसूत्राच्या मानांप्रमाणे त्यांचा जो अंतर्गत व्यास आहे, तो सम असतो. म्हणजे चौकोनी असला आणि गोल असला आणि अर्धवर्तुळ जरी असला, तरी त्याच्यात जर आपण पाणी भरलं, तर ते एकसारखंच भरलं जाईल. एवढं सायंटिफिक असतं? हां. तर ते इतकं म्हणजे ती मान करताना शुल्बसूत्राने जी सांगितलेली आहेत, ती इतकी ॲक्युरेट असायला पाहिजेत. ती मान, की सगळीकडे पाणी भरलं तर तेवढंच भरणार. म्हणजे आतला जो व्यास आहे, तो कुठेही कमी जास्त नाहीये. आकार फक्त वेगवेगळा आहे. आकार वेगळा असला आणि एका कुंडात 5 लिटर बसले, तर तिन्ही कुंडात 5च लिटर. 5 बसलं पाहिजे. इतकं सम आहे ते. त्याचं विधिमान जे केलेलं आहे इतकं सम आहे. तर हे जे वर्तुळाकार आहे, हे सम याच्यासाठी आहे, की हे जे वर्तुळाकार कुंड आहे, हे पृथ्वीचं रूप मानलेलं आहे. म्हणून त्याच्यात जे काही हवन केलं जातं त्याला गारहपत्याग्नी म्हणतात. तर त्याच्यात गृहस्थाचं जे काही कर्म आहे, त्याला उद्देशून जे काही असतात, ते सगळ्या आहुत्या तिथं असतात. गारहपत्यामध्ये.
म्हणून गारपत्यामध्ये भूरिती गार्हपत्ये, त्याच्यामध्ये हवन करताना भू स्वाहा गारपत्यामध्ये हवन आहे, कारण ती भूमीचं स्वरूप आहे. भूहरिती दक्षिणाग्नौ, तो जो दक्षिणाग्नी नावाचा अग्नी आहे ते अर्धवर्तुळाकार कुंड आहे. अर्धवर्तुळाकार काय आहे, तर ते अंतरिक्षाचं प्रतीक आहे. आपल्या मनुष्य नेत्रांना आकाश कसं दिसतं, अर्धवृत्ताकार. तर म्हणून ते त्याचं प्रतीक आहे. अर्धवर्तुळाकार जे आहे हे अंतरिक्षाचं प्रतीक आहे तिथं, म्हणून तो अर्धवर्तुळाकार. आपल्याकडे जे पितरांची देवता पितरांचा वास कुठं सांगितलेला आहे, तो अंतरिक्षामध्ये सांगितलेला आहे. म्हणून पैतृक कर्म जे काही असतं, जसं पिंड पितृयज्ञ तर अमावस्याला करायला सांगितलेला आहे, तो कशात करायचा, तर तो ते दक्षिणाग्नीमध्ये अर्धवर्तुळाकारामध्ये करायचा. म्हणजे तो त्याचं प्रतिनिधित्व करतो अंतरिक्षाचं. आणि चतुरस्र जे आहे, तर चतुरस्र पूर्वी सूर्य काय होता, आदित्य कसा होता, तर तो चतुरस्र होता. त्याला कुठल्याही दिशेचं बंधन नव्हतं. आत्ता आपल्या दृष्टीला तो वर्तुळाकार दिसतोय, पण तो चतुरस्र आहे. म्हणून ते द्युलोकाचं प्रतीक आहे ते, की चारही बाजूला त्याचं व्यापकता आहे त्याची. मग द्युलोकामध्ये कोण आहे, तर देवतांना आपण हवन जे काही देवतांना उद्देशून श्रौतकर्मामध्ये होतं ते सर्व आव्हान यामध्ये केलं जातं, की ते द्युलोकाला आपल्याला त्या देवतांपर्यंत पोचवायचं आहे. म्हणून ही जी कुंडांचे आकार आहेत हे सुद्धा त्या 3 लोकांचे प्रतिनिधी आहेत, एक प्रतिनिधित्व करतात त्याचं ते, की हे सगळं करण्यामागं उद्देश काय आहे. उद्देश हाच आहे की तुमची आंतरिक जी श्रद्धा आहे ती कशावर प्रतिष्ठित आहे, तर बाह्य इंद्रियांवर. मी काय ऐकतो, काय बोलतो, काय विचार करतो, काय वास घेतो, काय बघतो, याच्यावर आहे. त्यामुळं तुम्हाला दिसायला सुद्धा तसंच दिसलं पाहिजे ते. त्याला तुम्हाला सारखं त्याची जाणीव अंतरामध्ये तुम्हाला दिली पाहिजे, की हे वर्तुळाचा आकार आहे, हा पृथ्वीचा रूप आहे. हे चतुरस्र आहे, हा द्युलोकाचं. म्हणजे तू जे काही उपासना त्याच्यावर करतोयस, हे तिन्हीपर्यंत त्याचं तादात्म्य जोडलं जाणार आहे. कारण हे सांगत असताना आपण हे जो बेस आहे, हा श्रौत यज्ञाचा बेस आहे, ज्याला श्रौत यज्ञ म्हणतो. 2 प्रकारचे यज्ञ सांगितले, त्यातला हा श्रौत यज्ञ. हाच बेस किंवा हेच सर्व घेऊन त्यांनी स्मार्त यज्ञामध्ये सुद्धा हाच संकल्पना अशीच घेतलेली आहे. पश्चिमेला गोलाकार आहे, पंचकुंडी आपण यज्ञ करतो, त्याच्यात पश्चिमेला कुठलं आकाराचं कुंड असतं, गारपत्य. पूर्वेला कुठलं असतं, चतुरस्र. दक्षिणेला कुठलं असतं, अर्धवर्तुळाकार. ह्याचंच रूप त्यांनी त्या स्मार्त यज्ञांमध्ये घेतलेलं आहे. कारण यथा श्रवते तथा स्मार्ते असं म्हटलेलं आहे. जे श्रौतामध्ये आहे तेच स्मार्तामध्ये आहे, वेगळं काही नाही आहे. ते बीज रूपाने सूक्ष्म रूपाने घेतलेलं आहे, सुलभतया करता यावं म्हणून. मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ती तिन्ही कुंड घेतली, मग चतुरस्राने वाढवली अजून 2 कुंड, सभ्य अवसत्य. जसं पंचाग्नी उपासनेचं मी म्हटलं, सभ्य अवसत्य म्हणून पंचाग्नीचे आपल्याकडं हे चालू झालं, म्हणजे पंचकुंडात्मक यज्ञ हा चालू झाला. पुढं नवकुंडात्मक झाला. मग त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या कुंडांचे वेगवेगळ्या ठिकाणचे आकार ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले जाते, ह्याच्यामध्ये सामील केले गेलेले आहेत ते सगळे. जसं पद्माकार आहे, योनिकुंड आहे. कारण ह्याला योनिकुंड नसतं किंवा योनी नसते ह्या कुंडाला, श्रौतकुंडांना. कारण हे प्रकृतीशी जोडलेले आहेत ह्यांचे आकार. आपण जे मनुष्यासाठी म्हणून जे स्मार्त यज्ञ करणार आहे, हे आपल्या मनुष्याशी जोडलेले आहेत. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी योनी आकार दिलेला आहे. कुंडाच्या मागच्या बाजूला जो आकार दिला, तो दिला काय आहे, तर हे सगळीकडे आपल्याकडे वेदांची जी काही एक प्रतिनिधित्व दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी, त्याच्यासाठी असं सांगितलेलं आहे की ती कुठेतरी प्रकृतीशी जोडलेलं पाहिजे. मग मनुष्याचा जन्म कुठं होतो, तर तो योनी मार्गातून होतो. मग मनुष्य उपासना करणार आहे कुंडामध्ये, ती कशाच्या माध्यमातून करणार आहे, तर त्या अग्नीच्या माध्यमातून. मग अग्नीची योनी काय आहे, मग कुंडाला त्याला शरीर मानलेलं आहे अग्नीचं, त्याच्यामध्ये तो आत्मा प्रतिष्ठित केला आहे. जसं मंदिरांमध्ये मंदिर हे त्या देवतेचं शरीर आहे आणि त्याच्यातला जो आत्मा आहे म्हणजे ती मूर्ती आहे, तो आत्मा आहे त्याचा. म्हणून मूर्ती प्राण प्रतिष्ठेला जुनं जर विधानं काढली किंवा शिवलिंग प्रतिष्ठित करायचं जर आपण बघितलं, तर ते दारातून आतमध्ये नाही न्यायचं आहे, वरून शिखरातून आतमध्ये सोडायचं आहे त्याला. तो प्रतिष्ठित करायचा आतमध्ये तिथून आणि मग शिखर बांधायचे त्याचं. म्हणजे तो म्हणून त्याला गर्भगृह म्हटलेलं आहे.
तो गर्भामध्ये प्रतिष्ठित करायचा. त्याला दार कसं असेल? तो गर्भात प्रतिष्ठित करायचा. तो दारातून निघून जाईल ना मग, ज्या दारातून आला. म्हणून ही जी मूर्तीचं पण विज्ञान जे आहे ना, ते पण यज्ञीयच विज्ञान आहे. हे उत्तरोत्तर मनुष्याची बुद्धी जशी क्षीण होत गेली, तसं तसं त्याचे त्याचे प्रतिनिधित्व सूक्ष्मामध्ये सूक्ष्मामध्ये करत 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 जे सर्वसामान्यांना कळत जाईल. तसं श्रौत कळेना, स्मार्ताची प्रक्रिया आली, स्मार्त कळेना, मूर्तींची प्रक्रिया आली. आता मूर्ती कळेनात, आता ती आपण जी पीठं मांडतो किंवा विविध आकार रांगोळ्यांनी म्हणा, यांनी म्हणा, आपण काय म्हणायचं त्याला, मंडलं करतो. मंडलांचे आकार आले. म्हणजे हे जे काही सगळं उत्तरोत्तर चालत पुढं पुढं जात राहिले. पण केरळमध्ये गेलात तर एक समई लावलेली असते दिवा. कुठलंही स्मार्थ, कुठलंही मंडल नाही, देवता स्थापन नाही, काही नाही, एक समई. कारण समई काय आहे, तर ती अग्नीचं रूप आहे समोर. त्या अग्नीमध्येच ते देवतेचं आवाहन करतात आणि मग तिथं हवन करतात. म्हणजे हे जे आहे ना, आपण जेवढं संकुचित करत जाऊ, यज्ञांना सूक्ष्मामध्ये घेत जाऊ, तेवढं ते पॉवरफुल होत जातं. तर अशा पद्धतीनं ती श्रौत यज्ञातली जी काही बीज आहेत, कुंडांची आकार आहेत, त्याचे प्रतिनिधित्व आहेत, ते सगळं स्मारतामध्ये पण किंवा या यज्ञांमध्ये जे आपण लौकिक यज्ञ करतो, चतुरस्र जे आहे ते द्युलोकाचं प्रतीक आहे. म्हणून चतुरस्र हा किंवा चौकोनी कुंड जे आहे, हे सर्व कामनेसाठी, सर्वसामान्यांसाठी किंवा सर्व कामनेसाठी. कारण आपण देवतांना हवन करतोय प्रत्येक ठिकाणी. त्यामुळं ते चतुरस्र करायचं. हां, विशिष्ट कामनेनी असेल तर मग योनी आकाराचं कुंड करा, पद्माकाराचं करा. हे विशिष्ट कामनाभेदानी ती कुंडांचे आकार. म्हणजे तशी तुमची आतमध्ये अंतर्धारणा व्हायला पाहिजे. म्हणून ते बाह्य प्रतीक कुंडांचं, त्या त्या आकाराचं. तर अशा स्वरूपाचं हे सगळं सांगणारा ग्रंथ म्हणजे शूलभसूत्र. हां, म्हणजे तर थोडक्यात भूमिती मांडलेली आहे पूर्ण त्याची. हां, हवींचं जे आहे प्रत्येक यज्ञांमध्ये वेगवेगळे हवी आहेत. म्हणजे पृथ्वी तलावरचे जे जे आहे त्याचे म्हणजे सृष्टीचं निर्माणाचं मूळ तत्त्व असं आहे काय, की एकाचा नाश तिथं झाल्याशिवाय दुसऱ्याची उत्पत्ती होत नाही. तुम्हाला काहीतरी तिथं नष्ट करावं लागतं तेव्हा त्याच्यातून उत्पत्ती होते. हेही ठेवतो आणि तेही नष्ट नाही व्हायला पाहिजे, होणार नाही. तुम्हाला बी बोवायला पाहिजे, त्या बियाला फुटलं पाहिजे, तेव्हाच तो अंकुर येणार, मग हजारो बिया येतील वर. म्हणजे आपण त्याला जर हिंसा म्हणत असतो, ते बी पोरतो म्हणजे त्याच्यातला जीव आपण काढून टाकतो. कारण त्याच्यात तर एवढ्या बीचा जीव होता. मग ती हिंसा झाली का? तर होय, होय, हिंसा झाली. म्हणून यज्ञाचं रूप सांगतानाच त्यांनी असं सांगितलेलं आहे, त्यांच्या म्हणजे देवता ऋषींमध्ये संवाद झाला, तेव्हा दोघांमध्ये मतभेद असे होते. देवता म्हणत होते, की यज्ञ हा हिंसात्मक आहे. आपण अहिंसा आहे हे आत्ता तत्त्व जैनांमुळे आणि बौद्धांमुळे आपल्याकडे आलेलं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जैनांचं एवढं तत्त्व आहे, की ते दह्याला पण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, म्हणजे तो जीव आहे त्याच्यामध्ये, ते खात नाहीत. म्हणजे इतकं त्याचं ते तत्त्व अहिंसेचं इतकं खाली आलेलं आहे. पण वास्तविक तितकं नाही आहे. जीवो जीवस्य जीवनम हे मूळ तत्त्व आहे. एक जीव दुसऱ्या जीवाचं जीवन आहे. मी खातोय म्हणजे त्याला मारतोय असं नाही. प्रकृतीनेच तसं बनवलं आहे. त्याचं भक्षतो, त्याचं भक्षतो, त्याचं भक्षतो, त्याचं भक्षतो, हे सगळं सर्कल आहे एक. हे असं नाही आहे, की एक कट एक लाईनीमध्ये चाललेलं आहे, असं नाही आहे. हे सर्कल आहे. मलाही कोणीतरी खाणार आहे, त्यालाही कोणीतरी खाणार आहे, त्यालाही कोणीतरी खाणार आहे. असं येऊन ती गोल पुन्हा तिथंच येणार आहे. तर यज्ञाचं जे काही आहे, ही प्रक्रिया म्हणून हवीर द्रव्य, आज्य हे जे काही आहे, ते प्रत्येक द्रव्याचं एक महत्त्व आहे. आज्यसुद्धा सूक्ष्मात सूक्ष्म विचार इतका सूक्ष्म केलेला आहे, की ते प्रत्यक्ष म्हणजे आपण सगळीकडं घृत, आज्य किंवा सर्पी सगळं आपल्याला असं वाटतं, की हे एका द्रव्याचे वेगवेगळे शब्द आहेत. पण तसं नाही आहे. हे सुद्धा शब्द जे आहेत, हे सगळे वेगवेगळ्या रूपातल्या त्या द्रव्याचे आहेत. पहिल्यांदा जे काही तापतं, काय? त्याला त्यांनी घृत म्हटलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा कडवलं, की ते घृत. ते घट्ट झालं, की ते आज्य झालं. आणि वारंवार तापलं आणि पुन्हा घट्ट झालं, की ते सर्पी झालं. त्यामुळं आपल्याकडं मंत्रांमध्ये, श्लोकांमध्ये हे सगळे शब्द येतात. ते शब्द काय येतात? तर या ठिकाणी काय वापरायचं? ह्या घृतातला कुठला प्रकार आपण या ठिकाणी वापरायचा? अभिषेकाला कुठला मंत्र म्हणता?
घृतम मी मिक्षे घृतमस्ती वगैरे घृते श्रुतो घृतमस. ते घृत ते पहिल्यांदा उघड ते अभिषेकाला वापरा. घट्ट झाल्यावर अभिषेक कसं करणार? दिव्याला काय वापरलंय? आज्यम सुराणाम आहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम. दिव्यामध्ये ते पातळ घालायला नाही, घट्ट लावायला पाहिजे तुम्हाला. जेवढं पाहिजे तेवढं ते पातळ होत आपोआप जळत जाणार आहे ते. गरम होऊन थंड झालेला आज्य. इतर ठिकाणी वारंवार तापवलेलं घट्ट झालेलं जे असेल ते सरपी. ते कुठं वापरायचं? ते आपल्याला यज्ञांना वापरायला सांगितलेलं आहे. म्हणजे हवीर द्रव्य सुद्धा घेताना पुन्हा त्याच्या मागं हे नुसतं घृत म्हणून आपण म्हणजे तूप म्हणून घेतलं. मग ते तूप कुठलं असावं, कसं तयार झालेलं असावं, त्याची धार कधी काढावी, किती दूध काढलेलं असावं, वासराला किती स्थानांचं दूध पाजलेलं असावं. कारण हे सगळं जे आहे ना, हे सगळं संस्कार जो आहे हा त्या हवीर द्रव्यामध्ये उतरत असतो. जसं एखादी गृहिणी स्वयंपाक करताना ती मनाने करते का अजून काही क्लेशबुद्धीने करते, त्याच्यात तिचा स्वयंपाकामध्ये रस उतरत असतो. घटक द्रव्य तीच असतात स्वयंपाकाची, पण कर्त्याची भावना किंवा ते संस्कार तो करत असताना काय विचार करतो हे त्या द्रव्यामध्ये उतरत राहतं. म्हणून त्याला द्रव्यशुद्धी म्हटलेलं आहे सगळ्या ठिकाणी. धनशुद्धी, द्रव्यशुद्धी. तसंच यज्ञांमध्ये सुद्धा नुसतंच कुणीतरी दिलं म्हणून घेतलं असं नाही. त्यांनी कुठल्या भावनेने दिलंय ते द्रव्याबरोबर येणार आहे. जसं यजमानाच्या डोक्यावर आपण ब्राह्मण ऋत्विज अक्षता घालतात. अक्षता काय घालतात? तर त्या अक्षताच्या माध्यमातून तो आशीर्वाद त्याच्या डोक्यावर आपण टाकत असतो. ते त्या द्रव्याच्या माध्यमातून जातं. तसंच हवनीय द्रव्याच्या माध्यमातून आपण त्या देवतांना पोचवत आहेत. कारण अग्नीला तुम्ही ज्या पद्धतीनं जे द्रव्य द्याल त्याचं काम आहे पोचवणे. आता त्याचा परिणाम काय होईल हे मला नाही माहिती, त्यालाही नाही माहिती. ते देवता ठरवणार त्याचा परिणाम काय होणार. म्हणून आपल्याकडं सूक्ष्मात सूक्ष्म यज्ञाचा विचार केलेला हवी. द्रव्यशुद्धी, ऋत्विक शुद्धी, मंत्रशुद्धी, स्थलशुद्धी, स्थानशुद्धी, मुहूर्तशुद्धी, सगळीकडे हे जे शुद्धी वापरलं आहे ना, हे प्युरिटी येण्यासाठी, की ह्याच्यात कुठंही आपल्याला स्खालित्य राहू नये, कुठंही कमीपणा आपल्या यज्ञामध्ये राहू नये. म्हणून ह्याच्यामध्ये सूक्ष्मात सूक्ष्म किती करता येईल तेवढा विचार केला. मग ह्या द्रव्यांमध्ये धान्य आहेत. लिक्विडमध्ये म्हटलात तर तुम्ही सोमरस आहे. सोमवल्ली नामक जी वल्ली आहे ती आता दुर्मिळ आहे. आता त्या ठिकाणी पूतिका म्हणून जी आपण ओळखली जाते सगळीकडं, ती वनस्पती घेऊन आता हवन केलं जातं सोमाचं. कारण ते प्रतिनिधित्व करतं. सोमाचं प्रतिनिधी काय? सोम नाही मिळालं तर काय? तर त्या ठिकाणी पूतिका घेऊन हवन करा. पूतिका नाही मिळालं तर काय? तर दुर्वा घेऊन हवन करा. त्याचा रस काढून हवन करा. म्हणजे हे त्याचे उत्तरोत्तर प्रतिनिधी आहेत. तर हां, तर अशा पद्धतीनं रसांचं हवन आहे. घृत आहे, दूध आहे, दही आहे. तर अशा पद्धतीनं जे हवीर द्रव्य शुद्धी आहे, हं. हे हवीर द्रव्य अनेक प्रकारचे. रस सांगितले तसं धान्य आहे. अनेक प्रकारचे धान्य. मग तिला आहेत. म्हणजे मूळ सांगताना त्याने अग्निहोत्र होमाला तसं द्रव्य त्यांनी सांगितलेले. कुठले कुठले द्रव्याने तुम्ही नित्य अग्निहोत्र किंवा स्मार्त औपासन होम करू शकता. हं. या पद्धतीचे 10 द्रव्य त्यांनी सांगितले. मग त्याचे कामना सांगितलेले आहेत. वेगवेगळे. कुठलंही द्रव्य कुठेही वापरायचं असं नाही. हं. हे द्रव्य वापरलं तर त्याचा फल काय, हे द्रव्य वापरलं तर काय. म्हणून हे जे डोळे आहेत आपल्या काय त्याला त्याला तर आपल्याला जर दृष्टी हवी असेल, हं. म्हणजे आता इंद्रिय दृष्टीने म्हटलं तर तीक्ष्ण दृष्टी आपल्याला दिसावं, स्वच्छ दिसावं. आणि जर अंतर्दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला ते देवतांचं जे तत्व आहे ते आपल्याला दिसावं. अशासाठी काय आहे तर तेजस काम, म्हणजे ते तेज प्राप्त आपल्या नेत्रांमध्ये व्हावंच वाटत असेल तर तुपाने हवन करावं. वेगवेगळ्या कामनाप्रमाणे वेगवेगळे हां, हवीरद्रव्य तेल सांगितलेले आहे. आहे, तूप आहे, दही आहे, दूध आहे, अशा विविध आहेत. तांदूळ आहेत, तिलं आहेत. तर ही वेगवेगळ्या कामनेंची द्रव्य आहेत. तसं सोमामध्ये कुठल्या देवतेला काय द्रव्य द्यायचं, तर सोमामध्ये प्रमुख जे आहे हे या सोमरसाचं हवन असतं. ऋग्वेदातले जेवढे पवमानाचे मंत्र आहेत हं. ते सर्व मंत्र ह्या सोमाची स्तुती करतात. हं. म्हणून सुरुवातच मंत्र स्वादिष्ठया मधिष्ठया पवस्व सोम धारय. तो कसा आहे? मदकारक आहे, स्वादिष्ट आहे. मदकारक म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो नशा करणार आहे. म्हणून आजकाल सोमाची ज्यावेळेस एक रिसर्च चालू आहे, हं. त्यात काही लोकांनी हे आत्ताचे जे नशिले पदार्थ आहेत
हं. ह्यांना सुद्धा सोम आहे म्हणून सिद्ध केलेलं आहे त्यांनी. ते याला सोम म्हणतात म्हणून. तुलना करतात हा, त्या. तर तसं नाहीये. मदकारक म्हणजे काय आहे, तर जसं एका हत्तीच्या ऊर्जावस्थेमध्ये, त्याच्या यौवनामध्ये जसं एक मध त्याच्या ह्याच्यातून रस झरत असतो, तो जसा ज्यावेळेस धुंद असतो, हं, की तो धुंदीमध्ये असतो, की आता त्याला दुसरं ह्या जगातलं काही दिसत नाही. हं. तर ह्या सोमरसाने देवता असं, सोमरस जो आहे हा रुचकर आणि मदकर, म्हणजे देवतांना संतुष्ट करणारा एक प्रकारे, अशा पद्धतीचं त्याचं ऋग्वेदाच्या पवमान सूक्तामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. अशा पद्धतीचा सोम रसाचं मुख्य हवन हे सोमयागांमध्ये, कारण त्या सोमयागाचं नावही सोम या सोमावरनंच त्याला पडलेलं आहे. त्यामुळे हे प्रमाण सोम शब्दाचे अनेक विविध अर्थ आहेत. ते आपण म्हणजे चंद्र आहे, तर चंद्र कशासाठी आहे, तर ही जी वनस्पती आहे सोमरस वनस्पती, ही शुक्ल पक्षामध्ये एक एक दिवस जशी जशी तिथी आपली वाढत जाईल किंवा चंद्रकोर वाढत जाईल, तसं तसं त्याचं एक एक कांडी अशी त्या सोमरसाची वाढत जाते असं वर्णन आहे. चरक संहितेमध्ये त्याची बरीचशी वर्णन आहे. तर ती अशी वाढत जाते म्हणून या सोमावरून चंद्राला किंवा चंद्रावरून सोमाला, ही एकमेक सोम दोघांना सम जे नाम आहे, हे नामकरण त्याच्यासाठी आहे. मग कुठलं कुणामुळं झालं हा नंतरचा भाग बघू आपण. पण हे सोम शब्द जो आहे हा चंद्राला पण याच्यामुळंच आलेला आहे. आणि म्हणून शिवाच्या जे मस्तकावर अर्धचंद्र जो धारण केलेला आहे त्याने, ते सुद्धा या सोमाचंच प्रतीक आहे. म्हणजे ह्या यज्ञाला त्यांनी स्वतःने आपल्या मस्तिष्कावर धारण केलेलं आहे एक प्रकारे. अशा पद्धतीचं ही सोम एक रस आहे त्याच्यात, हवनाचं याच्यामध्ये. असे विविध हवनाचे विविध पदार्थ त्या त्या कामनेसाठी विविध ठिकाणी सांगितलेले आहेत. गुरुजी तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या कामनेसाठी वेगवेगळे द्रव्य कशा प्रकारे वापरायचे. श्रोत्यांना हे माहीत नव्हतं की तुम्ही आज्याबद्दल सांगितलं की ते आज्य तूप कधी बनतं, आज्य पुन्हा ते सरपी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं श्रोत्यांना खूप प्रकारची नवीन माहिती काहीतरी आज त्यांना मिळाली.